हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खरं तर पॉलिटीचं लेक्चर घेऊन आलोय. याच्या अगोदर पॉलिटीचं एक लेक्चर अपलोड केले, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडचा पहिला पार्ट ऑलरेडी अपलोड केलेला आहे. ते लेक्चर तुम्ही बघितलंच असेल. आता हा सेकंड पार्ट आहे. 2 पार्टमध्ये आपण टोटल टॉपिक संपवायचं ठरवलेलं आहे. त्याच्यातलाच हा दुसरा पार्ट आहे. या लेक्चरचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण सखोलात पॉलिटीचा अभ्यास करतोय. या लेक्चर सिरीजच्या अंतर्गत एक ही सिरीज आहे. याच्यासाठी वेगळी प्लेलिस्ट पण तुम्हाला माहिती असेल चॅनलवरती आपल्या बनवली, इंडियन पॉलिटी लक्ष्मीकांत इन मराठी म्हणून. आणि त्या दृष्टीतून आपण सखोला त्याचा अभ्यास करतोय. आणि आता प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर आता हा टॉपिक जेव्हा संपेल त्यानंतर आपण याच्यावरती आधारित जे काही एमसीक्यूज आहेत त्याचा सुद्धा आपण डिटेल अभ्यास करणार आहोत. त्याच्यावरती सुद्धा लेक्चर वेगळं बनवणार आहोत. ती सुद्धा वेगळी सिरीज असेल. प्रत्येक टॉपिक संपल्यानंतर त्याच्यावर जे काही एमसीक्यूज आपल्याला बघण्याची गरज आहे ते आपण सखोलात बघणार आहोत, जेणेकरून लक्ष्मीकांत पॉलिटी जे आहे किंवा राज्यशास्त्र जे आहे त्या राज्यशास्त्राच्या सगळ्या कॉन्सेप्ट तुमच्या क्लिअर व्हाव्यात आणि जवळजवळ राज्यशास्त्रावरती तुमची 100% कमांड यावी या दृष्टीतून आपण खरं तर याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. मग याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यासलेलं आहे? याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण कंपनी रूल म्हणजे 1773 पासून ते 1858 पर्यंत सगळे कायदे डिटेलमध्ये अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. आणि आता दुसऱ्या पार्टमध्ये आपण क्राऊन रूल बघणार आहोत. 1858 ते 1947 मधले जे काही महत्वाचे कायदे पास केले गेले होते इंग्रज सरकारकडून क्राऊन रूलमध्ये, ते आपण सखोलात या लेक्चरमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. बघूयात क्राऊन रूल आपल्याला काय सांगतो इथे. आता क्राऊन रूल या शब्दामध्येच तुम्हाला काय पाहावयास मिळते? क्राऊन रूल म्हणजे काय तर राजेशाही, राणीचं राज्य आलं, बरोबर आहे, क्राऊनचं राज्य आलं. मग याच्या आधी काय होतं तर कंपनी रूल होता. आता कंपनी रूल होता, कंपनी राज्य करत होती, म्हणजे काय क्राऊनचं रूल नव्हतं का? तर होतच ना. ब्रिटिश गव्हर्नमेंटचा कंट्रोल कंपनीवरती होतच, परंतु डायरेक्ट इंडियावरती कंट्रोल त्यांचं खरं तर नव्हतं असं म्हणू शकतो आपण. कारण का तर कंपनीच्या थ्रू ते सगळं चालायचं. कंपनी जे काय पार्लमेंटला सांगेल तशा पद्धतीनं पार्लमेंट वागायचे, म्हणजे तशा पद्धतीनं कायदा वगैरे पारित केलं जायचं. परंतु त्याच्यामध्ये एक घटना काय घडली तर 1857चा उठाव झाला, शिपायांचा बंड झाला. मग त्याला कोण रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणजे 1857चा उठाव म्हणतं, रिव्हॉल्ट म्हणतं. त्याचबरोबर फर्स्ट वॉर ऑफ इंडिपेंडन्स, पहिलं स्वातंत्र्य समर सुद्धा त्याला सावरकरांनी म्हटले, हे तुम्हाला माहितीच असेल. त्याचबरोबर त्याला शिपायांचं बंड सुद्धा म्हटलं जातं, शिपाई मिटणे सुद्धा त्याला म्हटलं जातं. अशा वेगवेगळ्या नावानं त्याला ओळखलं जातं. पण म्हणजे एकंदरीत त्या सगळ्यांना मिळून आपण काय म्हणतो तर जे काय भारतीय इंग्रज सरकारसाठी शिपाई म्हणून काम करत होते त्यांनी बंड केला. आणि त्याला कारण अनेक होती. इतिहास ज्यावेळेस तुम्ही वाचताय ना त्यावेळेस तुम्हाला हे समजतच असेल, समजेल पण भविष्यामध्ये जर वाचलं नसेल तर. पण ढोबळमानानं म्हणायचं आपल्याला समजून घे झालं तर 1857च्या उठावाला कारण काय होतं तर हिंदूंमध्ये अशी अफवा पसरली होती की त्यांना जे दिलं जाणारं पीठ वगैरे आहे त्याच्यामध्ये गायीच्या हाडाचा भुसा खरं तर मिश्रित केला जातोय. आणि मुस्लिमांमध्ये अशी खरं तर अफवा पसरली होती की एनफिल्ड जी रायफल होती त्या एनफिल्ड रायफलसाठी वापरलं जाणारं जे कारतूस आहे ना त्या कारतुसाला डुकराची चरबी लावलेली आहे आणि ते कारतूस विशेष करून दातानं काढायला लागायचं. आणि जे डुकराविषयी जर आपण बोललं किंवा आपण गायीविषयी बोललं तर गाय ही हिंदू धर्मासाठी पवित्र आहे. आणि जे आपण स्वान ज्याला म्हणतो, डुक्कर ज्याला म्हणतो, ते मुस्लिमांसाठी खरं तर त्याज्य आहे. आणि त्याच्यामध्ये दोघांमध्ये ते हाडाच्या जे काय गायीच्या खरं तर किंवा प्राण्यांच्या हाडाचा जो भुगा आहे तो त्या पिठामध्ये मिसळलेला आहे असं त्यांच्यामध्ये अफवा पसरली. त्याचबरोबर त्या कारतुसाला वापरली जाणारी जी चरबी आहे ती डुकराची आणि गायीची चरबी आहे, अशा प्रकारची अफवा हिंदूंमध्ये आणि मुस्लिमांमध्ये पसरवली गेली. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ग्रह असा निर्माण झाला की इंग्रज सरकार जे आहे, इंग्रज अधिकारी जे आहेत ते धर्मभ्रष्ट करण्याचं काम करतायत. मग तो मुस्लिम धर्म असू द्या किंवा हिंदू धर्म असू द्या, दोघांमध्ये अशी खरं तर समजूत पसरली. आणि त्याच्यामुळं त्याला विरोध करण्यासाठी एक उठाव खरं तर झाला, एक उठावाचं स्वरूप प्राप्त झालं. आणि तो उठाव जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. त्यामुळे तर त्याला 1857चा उठाव म्हणून ओळखलं जातं, रिव्हॉल्ट ऑफ 1857 म्हणून ओळखलं जातं. आणि त्यानंतर इंग्रज सरकार जे ते खडबडून जागं होतं आणि त्यानंतर त्यांना डायरेक्ट सत्ता हातामध्ये घ्यावी लागते. तिथून पुढे सुरुवात होतो, तो होतो क्राऊन रूल. समजते. आणि त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 याला राणीचा जाहीरनामा सुद्धा म्हणतात मराठीमध्ये. तशा पद्धतीने पण तुम्ही लक्षात ठेवा.
मग पहिला ऍक्ट क्राऊन रूल मध्ये पास केला गेला, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858, 1858चा भारत सरकार कायदा. आणि त्याच्यासाठी काय जबाबदार होतं, 1857चा उठाव कसा जबाबदार होते मी तुम्हाला सांगितलं. आता याच्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या तरतुदी होत्या त्या आपण लाईन टू लाईन बघण्याचा प्रयत्न करूया आणि समजून घेण्याचा सोप्या भाषेमध्ये प्रयत्न करूयात. पण त्याच्या अगोदर नेमका हा जो कायदा आलाय तो कशासाठी आला होता कायदा, तर आता हा जो उठाव झाला हा ऑब्वियस उठाव का झाला, तर त्या सैनिकांच्या मध्ये म्हणजेच भारतीयांच्या मध्ये इंग्रज सरकार विरोधात असंतोष होता. मग तो असंतोष कमी करण्याचा इंग्रज सरकार प्रयत्नच करणार आहे. मग तो असंतोष कमी करण्यासाठीच हा कायदा आणला गेला, म्हणजे क्राऊन रूल आला. मग त्याच्यामध्ये या कायद्याला म्हणून तर म्हटलं जातं ऍक्ट फॉर गुड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. भारतामध्ये चांगल्या पद्धतीनं सरकार खरं तर चालवण्यासाठी हा कायदा आणला गेला. त्याचबरोबर ईस्ट इंडिया कंपनीचा जो काय अधिकार आहे तो ॲबॉलिश करण्यात आला, काढून टाकण्यात आला. म्हणून तर त्याला ब्रिटिश क्राऊन रूल असं म्हटलं गेलं. याच्यामध्ये पहिल्यांदा हे काम केलं की गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया जो होता, ज्याला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं जायचं, तो आता व्हॉइसरॉय झाला. त्या पदाला व्हॉइसरॉय नाव देण्यात आलं. आणि तो व्हॉइसरॉय कोण असेल तर राणीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी असेल, डायरेक्ट रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द ब्रिटिश क्राऊन इन इंडिया. भारतामधला राणीचा तो प्रतिनिधी असेल. आणि तो पहिला व्हॉइसरॉय जो होता तो कोण होता, तर लॉर्ड कॅनिंग हा पहिला व्हॉइसरॉय होता. आता ह्याचा सुद्धा तुम्हाला क्रम माहिती पाहिजे. पहिलं तर या पदाला काय म्हटलं जायचं, हा बंगालपुरतं पद खरं तर मर्यादित होतं पहिलं, ते म्हणजे गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल, गव्हर्नर ऑफ बेंगॉल होता पहिल्यांदा फक्त. त्यानंतर काय झालं, त्यानंतर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल झाला, बरोबर आहे. आणि त्यानंतर 3 नंबरला काय झालं, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया झाला. आणि त्यानंतर आत्ता काय झालं याचं, व्हॉइसरॉय. समजते. 4 नंबरला काय झालंय, व्हॉइसरॉय ऑफ इंडिया त्याला म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळं हे जे आहे, आता अगोदर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जायचं, त्यानंतर गव्हर्नर ऑफ बेंगॉल म्हटलं जायचं, त्यानंतर कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जायला लागलं, म्हणजे 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट बघताना आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये गव्हर्नर ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल म्हटलं जाऊ लागलं. मग त्यानंतर कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉलला गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया म्हटलं जायला लागलं, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि आता हा जो भारत सरकार कायदा आहे याच्या अंतर्गत व्हॉइसरॉय त्या पदाला म्हटलं जाऊ लागलं. त्यामुळे हा सगळा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती असायला पाहिजे. मग तो जो व्हॉइसरॉय पहिला होता तो लॉर्ड कॅनिंग होता. तशाच पद्धतीनं गव्हर्नर ऑफ बेंगॉल पहिला कोण होता माहिती पाहिजे तुम्हाला, पहिले 5 शेवटचा, हे सगळं माहिती पाहिजे तुम्हाला, लिस्टच तुम्हाला एकंदरीत माहिती पाहिजे मित्र म्हणेन. त्याचबरोबर गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल कोण होता, गव्हर्नर ऑफ बेंगॉल कोण होता, गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल पहिला कोण होता, गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया पहिला कोण होता, आणि व्हॉइसरॉय पहिला इथं दिलेच, लॉर्ड कॅनिंग हा पहिला होता. आणि या सगळ्यांची लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. त्या लिस्टचा कशा पद्धतीनं तुम्ही ते स्मरण करायचे तो तुमचा खरं तर प्रश्न आहे, परंतु स्मरण करणं ते लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यावरती अनेक वेळा क्वेश्चन विचारला गेला, त्यामुळे त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करून ठेवणं आणि याच्यावरती प्रिव्हियस इयरला काय क्वेश्चन विचारलेत हे सुद्धा बघून ठेवणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण MCQचा अभ्यास त्याच्यामध्ये करणार आहोत त्यावेळेस याच्यावरती क्वेश्चन मी विचारणारच आहे. याच्यामध्ये त्यानंतर दुसरा महत्वाचा नियम काय केला गेला, तर जे डबल गव्हर्नमेंट होतं त्याला आपण दुहेरी सरकार असं म्हणायचो. दुहेरी सरकार का म्हणायचो, तर 2 बॉडी कार्य करत होत्या. एक तर बोर्ड ऑफ कंट्रोल होतं, नियंत्रण मंडळ ज्याला आपण म्हणतो, आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर त्याला संचालक मंडळ आपण म्हणतो. हे 2 वेगवेगळ्या पद्धतीने काम करणाऱ्या बॉडीज होत्या, म्हणून त्याला डबल गव्हर्नमेंट म्हटलं जायचं. मग हे जे डबल गव्हर्नमेंट आहे ते एंड याच्या अंतर्गत करण्यात आलं, समाप्त करण्यात आलं याच्या अंतर्गत. मग याच्या अगोदरचे जे ऍक्ट बघत होतो ना त्याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला डबल गव्हर्नमेंट कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत खरं तर प्रस्थापित झाले, ते सुद्धा तुम्ही खरं तर पहिलं लेक्चरवर तुमची कमांड असेल तर ते सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला. त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आपल्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा याच्यावरती मी क्वेश्चन विचारणार आहे, त्यामुळे याच्यावरती तुमची पकड असायला पाहिजे. म्हणजे या ऍक्टच्या अंतर्गत काय केलं तर डबल गव्हर्नमेंट जे आहे ते ॲबॉलिश करण्यात आलं. तिसरा महत्वाचा नियम याच्यामध्ये काय करण्यात आला, एक नवीन पोस्ट खरं तर तयार करण्यात आली, आणि ती पोस्ट कोणती होती, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, म्हणजे भारत सचिव ही पोस्ट होती. सेक्रेटरी म्हणजे सचिव वगैरे मराठीमध्ये त्याला आपण म्हणू शकतो. ही नवीन पोस्ट निर्माण करण्यात आली, आणि ह्या पोस्टवर असणारा व्यक्ती कोण असेल तर तो विशेष करून इंग्लंडमधलाच असेल, इंग्लंडमध्येच कार्य करत असेल, इंग्लंडमध्येच राहत असणार तो, आणि ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असणार. म्हणजे तो कुणाचा सदस्य आहे, ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य आहे. आणि ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असल्यामुळं फक्त त्याचं कार्य काय आहे
त्याला जे प्रश्न मांडायचे आहेत ते इंडियाचे सगळे प्रश्न जे आहेत तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडणं ही त्याची रिस्पॉन्सिबिलिटी होती, जबाबदारी होती. म्हणजे भारतासाठी एक तो प्रतिनिधी होता, सचिव होता आणि तशा पद्धतीने त्यानं ब्रिटिश कॅबिनेटमध्ये, ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काम करायचं. जे काही भारताचे मुद्दे आहेत ते त्या ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडायचे आणि त्याच्यावरती मंथन करण्याचं कार्य खऱ्या अर्थानं त्या पोस्टचं होतं. त्यामुळं या ऍक्टच्या अंतर्गत जो काय सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाची स्थापना आहे ती फक्त चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की हा जो सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया आहे तो ब्रिटिश पार्लमेंटमध्ये काम करणार, ब्रिटिश पार्लमेंटचा सदस्य असणार. ऑब्वियस म्हणजे काय, तो ब्रिटनचा नागरिक असणार, म्हणजेच तो ब्रिटनमध्ये राहणार. मग आता ब्रिटनमध्ये राहून भारतामधलं त्याला काय कळणार आहे? मग ते कळवण्यासाठी त्याला एक ऍडवायझरी बॉडी, म्हणजे हे फक्त ऍडवाइस देऊ शकताय त्याला, अशा प्रकारची 15 सदस्यांची काउन्सिल स्थापन करण्यात आली, परिषद स्थापन करण्यात आली. 15 सदस्यीय परिषद, 15 मेंबर काउन्सिल स्थापन करण्यात आली. आणि ते काय करतील, सगळे 15 मेंबर भारताविषयी काय काय गरजेचं आहे, काय गरजेचं नाही, काय बोलायला पाहिजे, त्यानं कोणते मुद्दे मांडायला पाहिजे, कोणत्या मागण्या आहेत, त्या सगळ्या ऍडवाइज करण्याचं, या संदर्भात सगळ्याच्या ऍडवाइज करण्याचं त्यांना खरं तर सूचना देण्याचं काम ही 15 सदस्य काउन्सिल करेल, परिषद करेल. आणि त्याचा जो चेअरमन असेल तो चेअरमन कोण असेल, तर ऑब्वियस आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हा त्याचा चेअरमन असेल, अध्यक्ष असेल. आणि ऍडवायझरी बॉडी ही फक्त, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा, यांना फक्त ऍडवाइस देण्याचा अधिकार आहे. फक्त याने ऍडवाइस द्यायची, मानायचं की नाही मानायचं ते सर्वस्वी कोणावरती डिपेंड आहे, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियावरती डिपेंड आहे. त्याचबरोबर सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिलची सुद्धा स्थापना करण्यात आली, जे की टोटली विशेष करून ब्रिटिश पार्लमेंटची जबाबदार असेल, ब्रिटिश पार्लमेंटला उत्तरदायी असेल. काम जरी करत असले इंडियासाठी तरी ती टोटली ब्रिटिश पार्लमेंटला उत्तरदायी असणार होते. त्यामुळे ह्या सेक्रेटरी ऑफ स्टेट इन काउन्सिलचा सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने विचार करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर विशेष करून हा कायदा आणत असतानाच खरं तर ब्रिटिश गव्हर्नमेंटनं म्हणजे क्राऊननं सांगितलं होतं की कोणत्याही प्रकारे धार्मिक भावना वगैरे दुखावल्या न जाण्याची काळजी स्वतः ब्रिटिश गव्हर्नमेंट घेईल. म्हणजे एकंदरीत हा जो कायदा आला होता तो जो भारतीयांमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात जो काय असंतोष माजलेला आहे तो कमी करण्यासाठी हा कायदा आणला गेला होता, हे आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. हे सगळं या कायद्यामध्ये आहे. आता पुढचा कोणता कायदा आहे आणि त्याच्यामध्ये काय नवीन तरतुदी आहे ते आपण बघूयात. पुढचा जो ऍक्ट आहे तो इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1861 आहे. आता इथून पुढे 3 ऍक्ट महत्वाचे आहेत, ते विशेष करून इंडियन काउन्सिल ऍक्ट म्हणूनच ओळखले जातील. त्याच्यामध्ये 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट, 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट आणि 1909चा इंडियन काउन्सिल ऍक्ट विशेष करून. आणि याला इंडियन काउन्सिल ऍक्ट का म्हणायचं, तर वरती आपण बघितलं होतं जो की 1858चा जो भारत सरकार कायदा आपण बघत होतो ना, त्या कायद्याच्या अंतर्गत, त्या ऍक्टच्या अंतर्गत आपण काय बघितलं होतं 1858च्या, तर काउन्सिलची स्थापना झाली. त्यामुळं त्या काउन्सिलच्या अंतर्गत हे ऍक्ट खरं तर पास झालेले आहेत. त्यामुळे त्याला इंडियन काउन्सिल्स ऍक्ट ऑफ 1861, 1892, 1909 असं संबोधतात, म्हणजे इंडियन काउन्सिल त्याला संबोधतात. मग विशेष करून 1858चा कायदा आला होता, म्हणजे क्राऊन रूल आला होता. तो कशासाठी आला होता तुम्हाला सांगितलं मी, तर 1857चा उठाव त्याच्या अगोदर झाला होता. त्यानंतर इंग्रज सरकारला एकदम खडबडून जाग आली आणि त्यांना समजलं की भारतीयांच्या मनामध्ये इंग्रजांविषयी खूप असंतोष खदखदतोय. त्यामुळे तो असंतोष कमी करण्यासाठी त्यांच्या काही मागण्या आपल्याला मान्य कराव्या लागतील, त्यांचा असंतोष कमी होण्यासाठी. त्यामुळे मग क्राऊननं डायरेक्ट आपल्या हातामध्ये सत्ता घेतली आणि 1858चा कायदा आणला. परंतु हा कायदा आल्यानंतर सुद्धा इंग्रज सरकारला माहिती होतं की भारतीयांच्या मनातला टोटल असंतोष अजून कमी झालेला नाही. त्यामुळे त्यांनी काय ठरवलं, तर भारतीयांसोबत सहकार्याचं धोरण आपण अवलंबायला पाहिजे. सहकार्याचं धोरण अवलंबायला पाहिजे म्हणजे काय, ते जे काय करतायत त्याच्यामध्ये भारतीयांना सुद्धा, भारतीय प्रतिनिधींना सुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या सहकार्याने काम करणं गरजेचं आहे. आपल्या बरोबर त्यांना घेऊन काम करणं गरजेचं आहे. हे नेसेसिटी त्यांना वाटली, गरज याची वाटली. त्यामुळे त्यांनी हे ऍक्ट खरं तर पास केलेलं खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. मग आता 1861 मधला ऍक्ट आपल्याला काय सांगतोय हे लाईन टू लाईन आपण डिटेलमध्ये खरं तर बघण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्यांदा तर जसं की मी तुम्हाला काय सांगितलं की भारतीयांसोबत सहकार्यानं वागणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तर भारतीयांना सोबत घेऊन काम करण्याची गरज आहे, हे इंग्रजांच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं, असोसिएटिंग इंडियन्स विथ द लॉ मेकिंग प्रोसेस, कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये भारतीयांना समाविष्ट करण्याची तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत
करण्यात आली. आणि त्या तरतुदीच्या अंतर्गत काय सांगण्यात आलं होतं, व्हॉइसरॉय शुड नॉमिनेट सब इंडियन्स ॲज अ नॉन ऑफिशियल मेंबर्स. म्हणजे व्हॉइसरॉयला त्याच्या कार्यकारी मंडळामध्ये काही नॉन ऑफिशियल्स मेंबरची, म्हणजे इंडियन्सची, भारतीयांची नॉन ऑफिशियल्स मेंबर्स म्हणून खरं तर नॉमिनेशन करणं गरजेचं आहे, नामनिर्देशन करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये नॉन ऑफिशियल हा शब्द खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता तुम्हाला वाटत असेल भारतीयांना समाविष्ट करून घेतलं म्हणजे खूप महान इंग्रजांनी काम केलं. महान काम केलं नाही, आपल्याला येड्यात काढायचं काम याने केले. कारण का तर हे नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत, यांची कोणतीही मतं यांनी मांडली, कशाला जरी विरोध केला तर तो ऑफिशियल विरोध नाहीच आहे, त्यामुळे त्याला किंमत दिलीच जाणार नाही. समजते, हे फक्त नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत. म्हणजे भारतीयांचा असंतोष फक्त कमी करायचा प्रयत्न केलाय, म्हणजे तो असंतोष त्यांना वेड्यात काढून सुद्धा कमी करू शकतो यांना माहिती आहे. त्यामुळे तेच प्रयत्न या ऍक्टच्या अंतर्गत केला गेलाय, नॉन ऑफिशियल मेंबर बनवले गेले त्यांना. त्यामुळे हे नॉन ऑफिशियल शब्द खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये मग लॉर्ड कॅनिंग जो आहे ना, त्यानं काही भारतीयांना आपल्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये समाविष्ट करून घेतलं. त्याचं नॉमिनेटेड त्यांना केलं, नामनिर्देशन त्यांचं केलं. त्याच्यामध्ये कोण कोण होतं, राजा ऑफ बनारस होता, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकरराव. राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला आणि सर दिनकरराव हे तिघजण त्या खरं तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर करण्यात आले, त्यांचं नॉमिनेशन करण्यात आलं. परंतु हे मेंबर कसले आहेत, नॉन ऑफिशियल मेंबर्स आहेत, हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आणि हे तीन नॉन ऑफिशियल मेंबर्स जे लेजिस्लेटिव्ह काउन्सिल आहे व्हॉइसरॉयचे, ते 3 नॉन ऑफिशियल मेंबर्स कोण होते हे तुम्हाला विचारलं तर तुम्हाला माहिती पाहिजे. त्याचबरोबर तो व्हॉइसरॉय कोण होता हे पण तुम्हाला माहिती पाहिजे, आणि कोणत्या ऍक्टच्या अंतर्गत तरतूद केली गेली होती हे पण तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे. आता कोणताही मजकूर वाचताय ना तुम्ही, त्यावेळेस तुमच्या बॅक ऑफ द माइंड चालायला पाहिजे, याच्यावरती जर आयोगाने प्रश्न विचारला तर आयोग कशा पद्धतीनं प्रश्न विचारेल ही समज तुम्हाला असायला पाहिजे. आणि ही समज येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, क्वेश्चनची खूप प्रॅक्टिस करावी लागते. प्रिव्हियस इयर क्वेश्चनवरती तुमची चांगली कमांड असायला पाहिजे. तशा पद्धतीनं जर मजकूर कोणताही वाचत असाल तरच ते तुम्हाला मार्क्स देऊन जाऊ शकतं. आणि आता तुम्ही कोणतीही समज नाही तुम्हाला, तुम्ही डायरेक्ट पुस्तक पाठ करत सुटलाय, मग तुम्ही बिंडोक आहात माझ्या दृष्टीतून, कारण तुम्हाला त्याचं मार्क्समध्ये रूपांतरच करता येणार नाही. म्हणून प्रश्न कसा याच्यावरती विचारला जाईल त्या पद्धतीनं आपण रिडिंग करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आता दुसरी तरतूद कोणती आहे ती बघूयात आपण. आता आपण ज्यावेळेस कंपनी रूल बघत होतो ना, त्यावेळेस पहिला ऍक्ट कोणता होता, रेग्युलेटिंग ऍक्ट ऑफ 1773 1773 होता. आणि या ऍक्टच्या अंतर्गत म्हणजे ऍक्ट पासून काय केलं होतं इंग्रज सरकारनं म्हणजे कंपनीनं, तर सेंट्रलायझेशन करायला सुरुवात केली होती. आणि ते चार्टर ऍक्ट 1833 पर्यंत सेंट्रलायझेशन करत आलं होतं इंग्रज सरकार, म्हणजे जी शक्ती आहे त्याचं केंद्रीकरण करत आलं होतं. परंतु या ऍक्टच्या अंतर्गत डिसेंट्रलायझेशन करायला इंग्रजांनी सुरुवात केली. डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, बॉम्बे प्रांत आहे, मद्रास प्रांत आहे, म्हणजे प्रेसिडेन्सी आहे, त्यांना त्यांचे जे लेजिस्लेटिव्ह अधिकार आहेत, कायदा बनवण्याचे अधिकार आहेत, ते पुन्हा त्यांना वापस देण्यात आले, रिस्टोर करण्यात आले. त्याला डिसेंट्रलायझेशन म्हटलं गेले. आणि तो खरं तर महत्वाचा पार्ट या ऍक्टचा मानला जातोय, जे की डिसेंट्रलायझेशन करण्यात आलं. आणि याचाच परिणाम पुढं 1937 नंतर काय जाणवला, 1937 नंतर याचा परिणाम जर बघितला आपण तर बॉम्बे आणि मद्रास जी प्रेसिडेन्सी आहेत ना, ते स्वतंत्र झाले होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये मद्रास प्रेसिडेन्सी जर विचार केला तर त्याला सुद्धा भारत स्वतंत्र होईपर्यंत आपल्यामध्ये सामावून घेण्यामध्ये कुठेतरी कष्ट करावं लागले. आणि हे जे स्वातंत्र्य त्या मद्रासला मिळालंय ना अशा पद्धतीने वागण्याचं, ते 1937चा विचार केला तर ते स्वातंत्र्य या ऍक्टच्या अंतर्गत मिळाले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. पुढच्या प्रोव्हिजन मध्ये काय केलं गेलं, आता लेजिस्लेटिव्ह काउन्सिल एकच होते, बरोबर आहे. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे काय, जी विधी बनवण्याची प्रक्रिया आहे, परिषद आहे, त्याला आपण लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणतो. विधानसभा सुद्धा त्याला आपण म्हणू शकतोय. मग ती जी खरं तर विधानसभा आहे, ते जे काय विधिमंडळ आहे, त्या विधिमंडळाची स्थापना आता बेंगॉलसाठी, नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेससाठी आणि पंजाबसाठी या प्रांतांसाठी सुद्धा करण्याची परमिशन देण्यात आली. आणि तशा पद्धतीची एस्टॅब्लिशमेंट केली गेली. कधी कधी तर 1862 मध्ये बेंगॉलमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना बेंगॉलसाठी केली गेली. 1886 मध्ये नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्ससाठी खरं तर ती स्थापना केली गेली लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची. आणि 1897 मध्ये पंजाबसाठी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची म्हणजे विधिमंडळाची स्थापना करण्यात आली. आणि हा
हा सुद्धा एक वेगळा माइलस्टोन आपण म्हणू शकतोय, जो की या खरं तर कायद्यामध्ये बघायला आपल्याला मिळाला. आता नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स जर म्हटलं, नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स नेमकं कोणत्या भागाला आपण नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स म्हणतो, तर उत्तर पश्चिमेकडचा जो भारत आहे ना, त्या खरं तर भारताला आपण नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्स असं खरं तर संबोधतो. मग त्या दृष्टीतून आपल्याला भारत देशाचा चांगल्या पद्धतीनं खरं तर नकाशा माहिती असणं गरजेचं आहे. आणि तो जर नकाशा आपण बघितला तर खऱ्या अर्थानं हा जो पार्ट इकडचा होता याला आपण नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस म्हणायचो, कारण पाकिस्तान सुद्धा त्यावेळेस भारताचा हिस्सा होता. आणि या पार्टला आपण काय म्हणायचो, नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेस. हा जर मॅप तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल तर तुम्हाला हे समजत असेल मी काय सांगतोय ते. आणि या नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्सेसला एक वेगळा प्रांत संबोधला इथं. हा एक वेगळा प्रांत होता, प्रेसिडेन्सीज होती, प्रोव्हिन्स होता हा वेगळा. आणि त्याच्यासाठी लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची स्थापना करण्याची परमिशन देण्यात आली. आणि त्याचबरोबर बेंगॉल आणि पंजाबसाठी सुद्धा ती खरं तर परमिशन देण्यात आली होती. त्यामुळे हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये खऱ्या अर्थानं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर यात कायद्याच्या अंतर्गत पोर्टफोलिओ सिस्टमची स्थापना करण्यात आली, इंट्रोडक्शन करण्यात आलं. पोर्टफोलिओ सिस्टम म्हणजे काय, तर प्रत्येक विभागासाठी वेगळ्या खरं तर जबाबदार मंत्र्याची खरं तर नियुक्ती करण्यात आली. म्हणजे काय, आता जसं की कृषी मंत्री वेगळा असतोय आपला, क्रीडा मंत्री वेगळा असतोय आपला, गृहमंत्री वेगळा असतोय आपला, समजते. अशी वेगवेगळे जे विभाग आहेत ते वेगवेगळ्या मंत्र्यांना दिलेले असतात. आणि त्या विभागासाठी तो मंत्री जो आहे तो जबाबदार असतो त्याच्यासाठी. आणि ह्या विभागीकरणाला आपण पोर्टफोलिओ सिस्टम म्हणतो. आणि ही पोर्टफोलिओ सिस्टम इंट्रोड्यूस केली गेली या कायद्याच्या अंतर्गत, इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861च्या अंतर्गत. त्यामुळे आपल्याला हे खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे कुणी इंट्रोड्यूस केली होती, तर लॉर्ड कॅनिंग या व्हॉइसरॉयनं 1859 मध्ये खऱ्या अर्थानं ही इंट्रोड्यूस केली गेली होती याच्याकडून. आणि त्याची तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं करण्यात आली. आणि त्याचबरोबर बाकी आता या विभागाशी रिलेटेड त्या मंत्र्यांना अधिकार होता निर्णय घेण्याचा, परंतु फायनल ऑर्डर जी आहे ती फायनल ऑर्डर खऱ्या अर्थानं कोण डिसाईड करेल, तर ऑब्विस आहे व्हॉइसरॉय डिसाईड करेल. पण याच्यामध्ये फक्त व्हॉइसरॉय डिसाईड तर करणारच आहे, व्हॉइसरॉय तर सर्वोच्चच आहे, त्याच्यामध्ये काय वादच नाही. परंतु जे काही संबंधित मिनिस्टर्स आहेत ना, त्याच्या रिलेटेड मिनिस्टर्स किंवा त्या विभागाशी जबाबदार व्यक्ती जो आहे त्यावेळेस जे काय म्हटलं जायचं त्यांना, तो सुद्धा फायनल ऑर्डर त्याच्याशी रिलेटेड इश्यू करू शकत होता, अशी तरतूद किंवा इश्यू करू शकेल अशी तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत खरं तर करण्यात आली. त्याचबरोबर एमर्जन्सीची म्हणजे आणीबाणीची प्रोव्हिजन जी आहे ती या ऍक्टच्या अंतर्गत खऱ्या अर्थानं पहिल्यांदा केली गेली. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की आणीबाणीसारख्या सिच्युएशनमध्ये व्हॉइसरॉय जो आहे तो ऑर्डिनन्सेस इश्यू करू शकतो. आणि त्या ऑर्डिनन्सेसची जी काही लाईफ आहे ती 6 महिन्याची असेल अशी तरतूद याच्यामध्ये खऱ्या अर्थानं करण्यात आली. आत्ताचा जो प्रेसिडेंट, जो आपले जे प्रेसिडेंट असतात राष्ट्रपती, ते जो ऑर्डिनन्सचा अधिकार आपल्याला भारतीय राज्यघटनेमध्ये दिलाय त्यांना, आणीबाणीच्या काळामध्ये ते ऑर्डिनन्स जारी करू शकतात, अध्यादेश जारी करू शकतात. ऑर्डिनन्सला मराठीमध्ये अध्यादेश म्हणतात. तो अध्यादेश ते जारी करू शकतात. त्याचं मूळ कुठंतरी आपल्याला या ऍक्टच्या अंतर्गत पाहावयास मिळते. आणि आत्ताचा जर प्रेसिडेंटचा अध्यादेश बघितला आणीबाणीच्या काळात जारी केलेला, त्याची सुद्धा लाईफ जी आहे ते 6 महिन्यांची आहे. आणि अशी तरतूद जी आहे ती या कायद्यामध्ये पहिल्यांदा केली गेलेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून तर आपल्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघणं गरजेचं असतं, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये ज्या काही तरतुदी केल्या गेल्या त्याला एक इतिहास आहे. इतिहासामध्ये इंग्रजांनी काय कायदे करून ठेवलेले आहेत आणि त्या कायद्यांची प्रेरणा सुद्धा आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यातल्या तरतुदी सुद्धा आपण भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे आपल्याला ब्रिटिशांनी जे काही पास केलेले कायदे आहेत ते आपल्याला ढोबळ मानानं बघणं कुठेतरी गरजेचं असतं. हिस्ट्री ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस तर तुम्हाला ते बघायचंच आहे, ते तर तुम्ही अभ्यासच करता. परंतु इथं सुद्धा जर भारतीय राज्यघटना चांगल्या पद्धतीनं समजून घ्यायची असेल तर आपल्याला हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड खरं तर बघणं गरजेचं असतं. पुढचा ऍक्ट आहे तो इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ 1892 आहे, 1892चा इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे. त्याच्यामध्ये पहिली तरतूद काय दिले, तर त्याच्यामध्ये जे काही नॉन ऑफिशियल्स मेंबर होते ना त्यांची संख्या वाढवण्यात आली. मग ते सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असू द्या किंवा प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असू द्या. आता पहिली काय होती, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल फक्त होते, म्हणजे केंद्रीय विधिमंडळ फक्त होतं. आता प्रोव्हिन्शियल म्हणजे प्रांतीय विधिमंडळांची सुद्धा स्थापना झाली होती. या अगोदरच्या 1861च्या कायद्यामध्येच आपण बघितलं होतं. मग आता त्या दोन्ही खरं तर विधिमंडळामध्ये नॉन ऑफिशियल्स जे मेंबर होते त्या नॉन ऑफिशियल्स मेंबरची संख्या वाढवण्यात आली.
परंतु महत्वाचा पार्ट इथं आहे की ऑफिशियल मेजॉरिटीच त्याच्यामध्ये ठेवण्यात आली. म्हणजे इंग्रज अधिकारी जे आहेत त्यातले जे ऑफिशियल मेंबर आहेत त्यांचीच तिथं मेजॉरिटी असेल हे सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलं. म्हणजे पुन्हा एकदा आपल्याला चांगल्या पद्धतीनं गाजर दाखवण्याचे प्रयत्न केलेले या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि हे प्रत्येक वेळेस अशा पद्धतीने आपल्याला एड्यात काढत आलेत, म्हणजे वेड्यात काढत आलेत प्रत्येक कायद्याच्या अंतर्गत. आणि हे खूप मजेशीररित्या आपण समजून घेऊ शकतो चांगल्या पद्धतीने. इथं सुद्धा तुम्ही बघितलं, आता अगोदर काय नॉन ऑफिशियल म्हणून नियुक्ती केली आणि जसं की दाखवलं की तुमच्या बरोबर आम्ही तुमच्या सहकार्यानं तुमच्या विचारानं सगळं काम करतोय, परंतु तसं वास्तवात कुठंच नव्हतं. कारण नॉन ऑफिशियल मेंबर्स म्हणजेच काय, त्यांना कशाचाच अधिकार दिला गेला नव्हता त्याच्यामध्ये. फक्त ते नॉन ऑफिशियल मेंबर यायचं, बसायचं, काय समजतं ते ऐकायचं, निघून जायचं, एवढंच त्यांचं काम होतं. फक्त पाट्या टाकण्याचं काम होतं असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामध्ये परत अजून नॉन ऑफिशियल मेंबरमध्ये एक संख्या वाढवून कुठेतरी सहानुभूती त्यांच्या प्रती दाखवण्याचा, म्हणजे भारतीयांप्रती दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आम्ही कशा पद्धतीनं तुम्हाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आमच्या बरोबर देतो हे त्याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. दुसरी तरतूद मग याच्यामध्ये काय दिली गेली, तर इट इन्क्रीज द फंक्शन्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स अँड गेव देम द पॉवर ऑफ डिस्कसिंग द बजेट. आता याच्यामध्ये काय झालं, जे काही काउन्सिल मेंबर आहेत, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स जे मेंबर्स आहेत त्यांना पॉवर ऑफ डिस्कसिंग द बजेट, म्हणजे इन्क्रीज द फंक्शन्स आहेत त्याच्या अंतर्गतच त्यांना काय केलं गेलं, तर बजेटवरती बोलण्याचा अधिकार देण्यात आला. आणि क्वेश्चन एक्झिक्युटिव्ह मंडळाला, म्हणजे कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आला. आता याच्यामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो. बजेटमध्ये आता तुम्ही म्हणाल मग नॉन ऑफिशियल्स मेंबर बजेटवरती बोलू शकतायत, क्वेश्चन विचारू शकतायत. हा ठीक आहे, विचारू शकतायत, परंतु त्यांना उत्तर देणं हे कंपल्सरी नव्हतं. त्यांनी प्रश्न विचारलाय, त्याचंच उत्तर त्यांनी नाही दिलं तर त्याला पूरक प्रश्न विचारला जाऊ शकत नव्हता. फक्त क्वेश्चन विचारायचा आणि खाली बसायचं. त्याने उत्तर दिलं तर ठीक आहे, ते चुकीचं आहे, बरोबर आहे, त्याच्यावरती डिबेट करण्याचा अधिकार कोणत्याही प्रकारे दिला गेला नव्हता. म्हणजेच काय, पुन्हा एकदा आपल्याला वेड्यात करण्याचा इथं प्रयत्न झाला. बजेटवरती तुम्ही चर्चा करू शकतायत, परंतु त्या चर्चेचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही कार्यकारी मंडळाकडून. मग हा कुठंतरी मजेशीर गोष्ट आहे, आपल्याला कशा पद्धतीने हे वेड्यात काढत होते हे आपल्याला समजून इथं खरं तर येऊ शकते. आणि याच्यामध्ये विशेष करून आता आपण पहिलीच तरतूद काय बघितलं, तर सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असू द्या किंवा स्टेट लेजिस्लेटिव्ह प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असू द्या, याच्यामध्ये तुम्ही नॉन ऑफिशियल मेंबरची संख्या तर वाढवली आहे, परंतु नॉन ऑफिशियल मेंबरचे जे काय नामनिर्देशन आहे ते कुठल्या आधारावरती होईल त्याच्याशी सुद्धा वेगळी तरतूद याच्यामध्ये केली गेली. नॉमिनेशन त्यांचं कोणत्या आधारावरती होईल. आता सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये नॉन ऑफिशियल मेंबरची नामनिर्देशन कोण करतं, तर व्हॉइसरॉय करतं. परंतु तो व्हॉइसरॉय जो आहे तो खऱ्या अर्थानं कुठल्या बेसिसवरती त्यांचं नामनिर्देशन करेल हे आपल्याला खरं तर माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. एक तर तो रिकमेंडेशन करेल प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा विचार घेऊन, त्याचबरोबर बेंगाल चेंबर ऑफ कॉमर्स यांचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जाईल, अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली. म्हणजे या दोघांच्या विचाराने त्या व्यक्तीचं नामनिर्देशन होईल नॉन ऑफिशियल मेंबर म्हणून. कुठं, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये. आणि तसंच प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये कोण नॉमिनेशन करेल, तर गव्हर्नर करेल. समजते, कारण डिसेंट्रलायझेशन झालं होतं, त्या प्रोव्हिन्सचे गव्हर्नर होते, त्यांना अधिकार देण्यात आले होते, त्यामुळे ते गव्हर्नर करेल. परंतु तो गव्हर्नर कुणाच्या रिकमेंडेशन नुसार करेल, तर त्याच्यामध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स आहेत, म्युन्सिपाल्टीज आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, ट्रेड असोसिएशन्स आहेत, जमीनदार्स आहेत आणि चेंबर्स आहेत वेगवेगळे, जे काही कॉमर्स चेंबर असतात ते. ह्या सगळ्यांच्या रिकमेंडेशननं प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये त्या व्यक्तीचं नॉमिनेशन केलं जात होतं. अशी पद्धतीची तरतूद याच्यामध्ये केली गेली होती. म्हणजे कुठंतरी या नामनिर्देशनाला, नॉमिनेशनला इलेक्शनचं म्हणजे निवडीचं स्वरूप प्राप्त झालं होतं, परंतु इलेक्शन हा शब्द कुठंही या ऍक्टमध्ये वापरला गेला नाही. त्यामुळे ते फक्त तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. फक्त निवडीचं त्याला स्वरूप का प्राप्त झालं होतं, कारण रिकमेंडेशन करण्यासाठी काही बॉडींचं खरं तर तिथे तरतूद केली गेली होती. त्यामुळे होल अँड सोल एकट्याला, व्हॉइसरॉयला किंवा गव्हर्नरला ते अधिकार दिले गेले नव्हते. त्यामुळे तिथं कुठंतरी निवडीची प्रक्रिया निर्माण झाली होती. पुढचा जो इंडियन काउन्सिल ऍक्ट आहे 1909चा, म्हणजे 1900चा इंडियन काउन्सिल ऍक्ट आणि शेवटचा काउन्सिल ऍक्ट मधला शेवटचा हा काउन्सिल ऍक्ट आहे. जसे चार्टर ऍक्ट अनेक आहेत तसे काउन्सिल ऍक्ट अनेक आहेत. त्याच्यामध्ये 3 काउन्सिल ऍक्ट आहेत. चार्टर ऍक्ट खरं तर 1833 पासून मला वाटतंय 1733 पासून 1813 पर्यंत चार्टर ऍक्ट आहेत.
1833 पासून 1853 पर्यंत चार्टर ऍक्ट आहेत. त्यामध्ये हे चार्टर ऍक्ट अनेक आहेत आणि तशाच पद्धतीने काउन्सिल ऍक्ट जे आहेत ते 3 काउन्सिल ऍक्ट आहेत. आणि चार्टर ऍक्ट जर लक्षात ठेवायचे झाले तुम्हाला तर प्रत्येक 20 वर्षांनी चार्टर ऍक्ट पास केला गेलाय. 1833चा आहे, त्यानंतर 1853चा आहे, त्यानंतर पुढे तुम्ही गेला तर इथं 1853चा नाही, आपण मागे जाऊन बघूयाच. चार्टरची सुरुवात जर तुम्हाला सांगायची झाली ना तर 1793ला चार्टर खरं तर सुरुवात होतात. आता मागे जाऊन मी तुम्हाला दाखवत नाही, याचं कारण काय, त्याला जास्त वेळ जाईल. आणि याच्यामध्ये मुद्दाम तुम्हाला चुकवून सांगण्याचं कारण हे काय आहे तर तुमच्याकडे एक ट्रिक असायला पाहिजे हे लक्षात ठेवण्याची. पहिलं तर 1793 तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि त्यानंतर प्रत्येक 20 वर्षानं हा ऍक्ट पास होतोय तो 1853 पर्यंत. समजते तुम्हाला? म्हणजेच काय तर 1793 झाला, त्यानंतर 20 वर्षांनी काय येणार आहे, 1813 येणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर 20 वर्षांनी काय येणार आहे, 1833 येणार आहे, आणि त्यानंतर 20 वर्षांनी काय येणार आहे, 1853 येणार आहे. समजते तुम्हाला? अशा पद्धतीनं चार्टर ऍक्ट जर बघितले आपण तर 4 चार्टर ऍक्ट आहेत एकूण, आणि ते प्रत्येक 20-20 वर्षानं पास होत गेलेले आहेत 1853 पर्यंत. तुम्ही दोन्हीतलं एक लक्षात ठेवायचं फक्त. 1793 तर लक्षात ठेवा, नसेल तर 1853 तर लक्षात ठेवा. 1853 पासून पाठीमागे 20-20 वर्षांनी याचं 4 वेळा, नसेल तर 1793 पासून 20-20 वर्षांनी 4 वेळा पुढे जायचं. बरोबर तुम्ही 1853 पर्यंत येत आहे, आणि त्यानंतर तर क्राऊन रूल सुरू होतोय हे आपण सगळ्यांनी बघितलेच आहे. आणि तशाच पद्धतीनं इंडियन काउन्सिल ऍक्ट आहेत. पहिला इंडियन काउन्सिल जो आहे तो पहिला इंडियन काउन्सिल ऍक्ट जो आहे तो पहिला कधी पास होतो तर पहिला विशेष करून 1861 ला पास होतो. दुसरा जो आहे तो दुसरा विशेष करून 1891 ला पास होतो, आणि तिसरा जो आहे जो आता आपण बघतोय तो 1909 ला पास होतो, ज्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म सुद्धा म्हटलं जातं. आणि 1892 जो तुम्हाला सांगितलाय मी त्या 1891 जो तुम्हाला सांगितलाय त्याला 1892 सुद्धा म्हणतात, किंवा 1891 सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकताय. त्याच्यामध्ये इयरमध्ये कन्फ्युजन तुमचं होण्याची काही गरज नाही. फक्त तुम्हाला 1861, 1892, 1909 हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे 3 जे आहेत ते इंडियन काउन्सिल ऍक्ट्स आहेत. समजते? त्या पद्धतीनं तुम्हाला ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. याला काउन्सिल ऍक्ट का म्हणतात हे पण तुम्हाला सांगितलं, कारण 1858चा जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत काउन्सिलची स्थापना झाली होती, आणि काउन्सिलच्या अंतर्गत हा खरं तर त्यानंतर पास झाले ऍक्ट, त्यामुळे त्याला इंडियन काउन्सिल ऍक्ट असं संबोधलं जावं लागलं. आणि हा जो 1909चा ऍक्ट आहे तो आता आपण बघतोय त्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म सुद्धा म्हणतात. आता मोर्ले हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि मिंटो हे दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे, त्या दोघांना मिळून मोर्ले मिंटो रिफॉर्म्स म्हणतात. आणि हा ऍक्ट आला होता भारतामध्ये रिफॉर्म्स करण्याच्या नावाखाली, सुधारणा करण्याच्या नावाखाली, त्यामुळे त्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म्स असं म्हणतात. लॉर्ड मोर्ले जो होता तो तेव्हाचा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होता. आता या पोस्टविषयी आपण अगोदरच बोललोय कधी स्थापना झाली काय, तो ऍक्ट पण बघितला आपण. आणि लॉर्ड मिंटो जो होता तो त्यावेळेसचा व्हाईसरॉय ऑफ इंडिया होता, त्यामुळे या कायद्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म असं संबोधतात. याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी येऊन गेलेला आहे. मग आता मोर्ले मिंटो रिफॉर्म 1909च्या कायद्यामध्ये पहिली तरतूद काय केली गेली तर पहिली तरतूद ही केली गेली, जे काय सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल होती त्याची सदस्य संख्या जी आहे ती वाढवण्यात आली. मग त्याच्यामध्ये सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची अगोदरची सदस्य संख्या 16 होती, ती 16 वरून 60 करण्यात आली. आणि प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलची संख्या जी आहे ती वाढवण्यात आली, परंतु ती कोणत्याही प्रकारे युनिफॉर्म नव्हती. वेगवेगळ्या प्रोव्हिन्समध्ये वेगवेगळी खरं तर संख्या ही होती, त्यामुळं युनिफॉर्म संख्या अशी नव्हती. आणि त्याच्यामध्ये आणखी एक रिफॉर्म त्याच्यामध्ये काय केला गेला, आता हा जो कायदा आलाय तो मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हणून ओळखला जातो, त्यामुळे याच्यामध्ये सुधारणा करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. सुधारण्याच्या नावाखाली हे सगळं चाललंय, हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्यावा, तरच तुमच्या ऍक्ट हा जो आहे तो चांगल्या पद्धतीने लक्षात राहू शकतो. आता याच्यामध्ये ऑफिशियल मेजॉरिटी जी आहे ती सगळीकडे ऑफिशियल मेजॉरिटी प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल घ्या किंवा सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिल घ्या, म्हणजे काय केंद्रीय विधिमंडळ घ्या किंवा प्रोव्हिन्शियल विधिमंडळ घ्या, या दोघांमध्ये ऑफिशियल मेजॉरिटी होती, ऑफिशियल सदस्यांची मेजॉरिटी होती. परंतु या ऍक्टच्या अंतर्गत त्याच्यामध्ये बदल केला गेला. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये ऑफिशियल मेजॉरिटी आहे ते पहिल्यासारखंच ठेवण्यात आलं, परंतु प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये नॉन ऑफिशियल मेजॉरिटी असेल अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आली. ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप मला वाटते सुधारणेला सुरुवात करणारी गोष्ट आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु सेंटरमध्ये अजून सुद्धा ऑफिशियल मेजॉरिटी हे तुम्ही विसरू नका. पुढची तरतूद याच्यामध्ये काय केली गेली
आता याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं त्यांना प्रश्न विचारायचा अधिकार आहे, पण पूरक प्रश्न विचारायचा अधिकार नव्हता. मग ह्या ऍक्टमध्ये त्यांना सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर बजेटवरती आधारित रिझॉल्युशन सुद्धा ते चालवू शकत होते आणि आणखी थोडेसे काय अधिकार त्यांना देण्यात आले. म्हणजे आता जे काय लेजिस्लेटिव्ह मेंबर आहेत ते कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारू शकत होते. आता आतापर्यंत भारतीयांना सामावून यांनी कशात घेतलंय? फक्त विधिमंडळामध्ये सामावून घेतलंय, कार्यकारी मंडळामध्ये सामावून घेतलं नाही. आणि त्याच्यामध्ये पण त्यांना पूरक प्रश्न विचारायचा अधिकार दिला नव्हता. तो आता या ऍक्टच्या अंतर्गत खरं तर पूरक प्रश्न म्हणजे सप्लिमेंटरी क्वेश्चन विचारण्याचा अधिकार देण्यात आला. एकपेक्षा जास्त क्वेश्चन विचारू शकतायत आणि प्रस्ताव सुद्धा मूव्ह करू शकतायत, चालवू शकतायत आणि आणखी सुद्धा काय अधिकार त्याच्यामध्ये देण्यात आले. त्याचबरोबर कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा पहिल्यांदाच या ऍक्टच्या अंतर्गत तरतूद करण्यात आली की कार्यकारी मंडळामध्ये सुद्धा काही भारतीय व्यक्तींची नियुक्ती करण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये पहिली एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये पहिली नियुक्ती होणारे जे व्यक्ती आहे त्यांचं नाव आहे सत्येंद्र प्रसाद सिन्हा आणि त्यांची लॉ मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हे चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हे पहिल्यांदाच घडलं होतं, फर्स्ट टाइम ही तरतूद खरं तर ऍक्टमध्ये करण्यात आली. म्हणजे आता थोड्या बहुत प्रमाणात इंग्रज आपल्याला कार्यामध्ये त्यांच्या समाविष्ट आपला करून घ्यायला लागले. ते आपल्याशिवाय काय चालतच नाही त्यांच्या लक्षात आल्यानंतर इंग्रजांकडून हे काय जुक्त माप आहे ते भारतीयांना द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि पुढं एक मी म्हणतोय खूप महत्वाची तरतूद आहे, पण खूप गलिच्छ तरतूद आहे आणि भारताला श्राप ठरणारी तरतूद आहे. त्यामुळे तर ही तरतूद पुढं चालली नाही. ती तरतूद कोणती? या ऍक्टच्या अंतर्गत सेपरेट इलेक्टोरेटची तरतूद करण्यात आली होती. सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय? वेगळा मतदारसंघ, सरळ आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे इथं काय केलं तर सांप्रदायिक वाद जो आहे त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे काय? आता समजा मुस्लिमांसाठी सेपरेट इलेक्टोरेट दिला म्हणजे काय? सेपरेट मतदारसंघ दिला म्हणजे काय झालं? त्या मतदारसंघामध्ये फक्त मुस्लिम कॅन्डिडेट उभा राहील आणि फक्त त्याला मुस्लिम लोकच वोट करू शकतील. त्याला आपण सेपरेट इलेक्टोरेट असं संबोधतो. याच्यामुळे काय होऊ शकतं तर ऑब्वियस आहे, प्रांत दोन्ही वेगवेगळे होऊ शकतात. मुस्लिमांचा वेगळा होऊ शकतो, हिंदूंचा वेगळा होऊ शकतो, आणखी कुठल्या कम्युनिटीचा वेगळा होऊ शकतो. आणि ती तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत करण्यात आली आणि ही खरं तर खूप घातक तरतूद आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि ह्याचा जो जनक होता, फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट म्हणजे संप्रदायाच्या आधारावरती सेपरेट मतदारसंघ देण्याचा जो जनक होता या कॉन्सेप्टचा, तो होता लॉर्ड मिंटो. ऑब्वियस आहे, मोर्ले मिंटो हा रिफॉर्म आहे, त्यामुळे याचा जो व्हॉइसरॉय आहे तो त्याचा जनक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. त्यामुळे तुम्हाला जर फादर ऑफ कम्युनल इलेक्टोरेट कुणाला म्हटलं जातं म्हणजे कम्युनल इलेक्टोरेटचा जनक कोणाला म्हटलं जातं भारतामध्ये त्यावेळेसचा, तर तुमच्या लगेच लॉर्ड मिंटो हे नाव लक्षात यायला पाहिजे. हा सांप्रदायिकवादाचा जनक भारतातला खरं तर सांप्रदायिक आधारावरती वेगळा इलेक्टोरेट देण्याची जी कन्सेप्ट आहे त्याचा जनक आहे भारतातला, असं तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि आणखी एक मला वाटतं डिस्क्रिमिनेट करण्याचीच तरतूद आहे. ही तरतूद काय करण्यात आली तर सेपरेट रिप्रेझेंटेशन देण्यात आलं, वेगळं प्रतिनिधित्व देण्यात आलं. कुणाकुणाला कॉर्पोरेशन्स असतील, चेंबर्स ऑफ कॉमर्स असतील, युनिव्हर्सिटीज असतील, जमीनदार असतील, याच्याशी रिलेटेड ज्या व्यक्ती आहेत ना त्या व्यक्तींना सेपरेट रिप्रेझेंटेशन देण्यात आलं, वेगवेगळ्या कार्यकारी मंडळात असू द्या किंवा लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये असू द्या, विधिमंडळामध्ये असू द्या. त्यामुळे सुद्धा ही तरतूद कुठंतरी आपण म्हणू शकतो डिस्क्रिमिनेट म्हणजे इतर लोकांसोबत डिस्क्रिमिनेट करणारी ही तरतूद होती. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथं आपले इंडियन काउन्सिल ऍक्ट समाप्त होत आहेत. आता पुढचे जे ऍक्ट येणार आहेत ना ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट पुढचा येणार आहे आणि त्याच्या पुढचे सुद्धा ऍक्ट आपण चांगल्या पद्धतीने म्हणजे आज हा टॉपिक जो आहे तो चांगल्या पद्धतीने सगळ्यात समजावून घेणार आहे आणि उद्या किंवा परवा याच्यावरती एमसीक्यूज सांगणार. टोटल म्हणजे एमसीक्यूज याच्यावरती जे काय आपल्याला फॉर्म करता येत आहेत ते एका बुकमधूनच काढलेत मी, त्याचा चांगल्या पद्धतीने आपण सराव करणार आहोत. त्यानंतर मग दुसरा टॉपिक, त्यानंतर त्याच्यावरती एमसीक्यूज, असा आपण चांगल्या पद्धतीने त्याचा सराव करत जाणार आहोत वरचेवर. आता आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 भारत सरकार कायदा आपल्याला काय सांगतोय ते बघूयात. आता या ऍक्टला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट का म्हणायचं, याला काउन्सिल ऍक्ट का म्हणायचं ना हे पहिल्यांदा तुम्हाला समजावून घेणं गरजेचं आहे.
विशेष करून हा ऍक्ट जो आणला होता तो ऍक्ट कोणतं ध्येय पुढे समोर ठेवून आणला होता ते आपल्याला समजायला पाहिजे. आणि ते जे ध्येय होतं ते रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची स्थापना करणं हे या ऍक्टचं ध्येय होतं. म्हणजे जबाबदार भारतीय सरकार स्थापन करण्याचं खरं तर ध्येय ऍक्टचं होतं आणि तशाच पद्धतीनं तरतुदी याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणून तर याला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1919 म्हणून संबोधलं गेलं, म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट याला म्हटलं गेलं. हा विशेष करून ऑगस्ट 20, 1917 पहिल्यांदा ब्रिटिश गव्हर्नमेंटने हे डिक्लेअर केलं होतं की भारतामध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे म्हणजे जबाबदार भारत सरकारची स्थापना करण्यात येणार आहे, हे पहिल्यांदा डिक्लेअर करण्यात आलं होतं. आणि या ऍक्टला खरं तर ही सुधारणाच आहे, त्यामुळे याला सुद्धा रिफॉर्मच म्हटलं गेलं. आणि तो रिफॉर्म जो आहे तो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म म्हणून ओळखला जातो. मॉन्टेग्यू हा कोण होता? सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया होता त्यावेळेसचा, आणि लॉर्ड चेम्सफोर्ड जो होता तो व्हाईसरॉय होता त्यावेळेसचा. त्यामुळे याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म सुद्धा म्हटलं जातं. आणि काउन्सिल ऍक्ट जो आहे 1909चा त्याला काय म्हटलं गेलं होतं? मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हटलं गेलं होतं. त्यामुळे तो फक्त फरक तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. पण हा जो 1919चा कायदा आहे तो अंमलात कधी आला हो? तो अंमलात आला 1921 मध्ये. त्यामुळे ह्या डेटमध्ये सुद्धा कन्फ्यूज होण्याचं काय कारण नाहीये. या कायद्याच्या अंतर्गत पहिली जी तरतूद करण्यात आली ती खूप चांगली, पहिल्यापासून हा कायदा थोडंसं किचकट आहे, याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगतो. फक्त तुमच्याकडून फुल कॉन्सन्ट्रेशन असण्याची गरज आहे. फक्त या इथून पुढच्या काय कायद्यांसाठी 2च कायदे आहेत महत्वाचे. 1947 तर सोपाच आहे. फक्त या दोघांसाठी खूप चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशनची तुमच्या गरज आहे. प्लीज चांगल्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन करा. जर नाही समजलं तर पुन्हा एकदा रिवाइंड करून बघा. ह्या खूप महत्वाच्या तरतुदी आहेत. याचं प्रतिबिंब जे आहे ना ते आत्ताच्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पाहाव्यास मिळतं. त्यामुळे याच्याकडे खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देऊन खरं तर तुम्ही बघणं गरजेचं आहे, लक्ष देणं गरजेचं आहे. आता पहिली तरतूद जर बघितली तुम्ही तर या पहिल्या तरतुदीमध्ये असं सांगितलंय की प्रोव्हिन्ससाठी आणि सेंट्रलसाठी वेगवेगळ्या सब्जेक्टची लिस्ट बनवण्यात आली. त्याला आपण सेंट्रल लिस्ट असं म्हणतो सब्जेक्टची, आणि प्रोव्हिन्शियल सब्जेक्टची लिस्ट बनवण्यात आली. म्हणजे सेंट्रलसाठी काय सब्जेक्ट बनवण्यात आले त्याच्यावरती सेंट्रल गव्हर्नमेंट कायदे बनवू शकते, आणि प्रोव्हिन्ससाठी काय सब्जेक्ट बनवण्यात आले त्याच्यावरती, त्या सब्जेक्टवरती प्रोव्हिन्शियल जे गव्हर्नमेंट आहे ते कायदे बनवू शकते. आणि तशा पद्धतीने प्रोव्हिन्सला जे आहे त्या तशा पद्धतीनं कायदे बनवण्याचा अधिकार देण्यात आला, अथॉरिटी देण्यात आली. परंतु त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट जे आहे ती फायनल अथॉरिटी आहे हे सुद्धा सांगण्यात आलं होतं. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर आता 3 प्रकारच्या लिस्ट आहेत. एक तर सेंट्रल लिस्ट आहे, एक स्टेट लिस्ट आहे, आणि एक कन्करंट लिस्ट आहे. समजते? आणि त्याचे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत. त्याच्यामध्ये सेंट्रलच्या सब्जेक्टवरती सेंट्रल कायदा बनवतं, स्टेट गव्हर्नमेंटच्या सब्जेक्टवरती स्टेट कायदा बनवतं, आणि कन्करंट लिस्टमधल्या सब्जेक्टवरती सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंट दोन्ही कायदा बनवू शकत असतात. परंतु आपल्या संघराज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट ही फायनल अथॉरिटी हे सुद्धा सांगितले. ती तरतूद आपल्याला त्याचं जे मूळ आहे ते या कायद्यामध्ये पाहाव्यास मिळतं, हे तुम्ही विसरू नका. आता त्याच्यामध्ये दुसरी जी तरतूद दिली ही चांगल्या पद्धतीने समजून घ्या. प्रोव्हिन्शियल सब्जेक्टमध्ये 2 प्रकार खरं तर पाडण्यात आले. त्याच्यामध्ये काही सब्जेक्ट ट्रान्सफर्ड सब्जेक्ट म्हणून असतील आणि काही सब्जेक्ट रिझर्व्ह सब्जेक्ट म्हणून असतील. आणि त्याच्यामध्ये मग ट्रान्सफर्ड सब्जेक्ट जे आहेत वेअर टू बी ऍडमिनिस्टर्ड बाय द गव्हर्नर विथ द एड ऑफ मिनिस्टर्स रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. आता ट्रान्सफर्ड सब्जेक्टवरती कायदा बनवण्याचा अधिकार ऑब्वियस आहे. प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट विषयी फक्त बोलतोय आपण, सेंट्रल सब्जेक्ट विषयी नाही. प्रोव्हिन्शियल सब्जेक्टमध्ये 2 भाग पडले, ट्रान्सफर्ड सब्जेक्ट आणि रिझर्व्ह सब्जेक्ट. त्याच्यामधल्या ट्रान्सफर्ड सब्जेक्टवरती ऍडमिनिस्टर्ड, आता दोन्ही रिझर्व्ह सब्जेक्ट आणि ट्रान्सफर्ड सब्जेक्ट ऍडमिनिस्टर्ड करण्याचं, त्याच्यावरती कायदा बनवण्याचा होल अँड सोल अधिकार जो आहे तो म्हणजे गव्हर्नरला आहे. परंतु त्याच्यामध्ये गव्हर्नरला ट्रान्सफर्ड सब्जेक्टवरती जर कायदा बनवायचा असेल तर मिनिस्टरची एड घेणं गरजेचं आहे, मिनिस्टरची मदत घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे, आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल संबंधित जे मिनिस्टर असतील त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे, असं त्याच्यामध्ये नमूद केलं गेले. परंतु दुसरे जे रिझर्व्ह सब्जेक्ट आहेत त्याच्यासाठी वेअर टू बी ऍडमिनिस्टर्ड बाय द गव्हर्नर, याच्याशी रिलेटेड सुद्धा ऍडमिनिस्ट्रेशनचं काम कोण करणार आहे? गव्हर्नर. परंतु मदत कोणाची घेणार आहे? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, कार्यकारी मंडळाची मदत त्याच्यामध्ये त्याला घ्यावी लागणार आहे, विदाउट बिईंग रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचा कोणताही पार्ट असणार नाही. सगळा भाग जो आहे तो एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचा असेल, कार्यकारी मंडळाचा असेल. म्हणजे रिझर्व्ह सब्जेक्टमध्ये गव्हर्नर बरोबर कोण काम करेल? एक्झिक्युटिव्ह काउन्सिल काम करेल, कार्यकारी मंडळ काम करेल.
परंतु ट्रान्सपर्ड सब्जेक्टमध्ये लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स मधले जे काही संबंधित मिनिस्टर्स आहेत ते खरं तर काम करताना पाहावयास मिळतात. हा फरक रिझर्व्ह सब्जेक्ट आणि ट्रान्सपोर्ट सब्जेक्टमध्ये या ऍक्टच्या अंतर्गत केला गेला. हे दोन विभाग वेगवेगळे करून त्याच्या अथॉरिटी वेगवेगळ्या करण्यात आले. परंतु दोन्ही अथॉरिटीमध्ये एक समान गोष्ट काय तर तो गव्हर्नर आहे, राज्यपाल त्यावेळेसचा आहे. आणि या सगळ्या सिस्टमला डायआर्की म्हटलं जायचं. म्हणजे डायआर्की म्हटलं गेलं, डायआर्की हा ग्रीक वर्ड आहे, डायआर्की नावाचा. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये डबल रूल किंवा दुहेरी शासन सुद्धा मराठीमध्ये म्हणू शकतो. परंतु हा जो एक्सपेरिमेंट केला गेला ना, हा खूप मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाला, अनसक्सेसफुल झाला. हे सुद्धा तुम्ही विसरता कामा नये. पुढची जी तरतूद आहे ती खूप महत्वाची तरतूद आपण म्हणू शकतो इलेक्शनच्या दृष्टीतून. कारण याच्यामध्ये पहिल्यांदा बाय कॅमरल सिस्टमची स्थापना केली गेली, इंट्रोड्यूस केलं गेलं. बाय कॅमरल म्हणजे द्विसभागृहाची स्थापना केली गेली. आता जसं आपल्या द्विसभागृह सिस्टम आहे, द्विसभागृह म्हणजे काय, दोन सभागृह असतात. त्याच्यामध्ये राज्यसभा हे अप्पर सभागृह आहे म्हणजे वरिष्ठ सभागृह आहे, आणि लोकसभा हे जे आहे ते कनिष्ठ सभागृह आहे म्हणजे लोअर हाऊस आहे. बरोबर आहे. मग तशा पद्धतीची जी तरतूद आहे त्याचं मूळ जे आहे ते या तरतुदीमध्ये आपल्याला पाहावयास मिळते, या कायद्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. आणि बाय कॅमरलचं इंट्रोडक्शन तर केलं गेलंच, त्याच्याबरोबर भारतामध्ये पहिल्यांदा डायरेक्ट इलेक्शनची घोषणा केली गेली या कायद्याच्या अंतर्गत. प्रत्यक्ष इलेक्शन कंडक्ट केलं जाईल, प्रत्यक्ष निवडणूक होईल. आणि इंडियन लेजिस्लेटिव्ह काउन्सिल मध्ये सुद्धा बायकॅमरलिझम केलं म्हणजे काय केलं तर दोन सभागृहांची निर्मिती केली. त्याच्यामध्ये अप्पर हाऊस म्हणजे राज्यसभा एक असेल आणि लोअर हाऊस म्हणजे लोकसभा एक असेल. त्याला लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हटलं जात होतं त्यावेळेस. म्हणजे परिषद आणि सभा हे दोन सभागृहांना नाव देण्यात आलं होतं. त्याला आपण आत्ता राज्यसभा आणि लोकसभा असं म्हणतो. आणि त्याच्यातले मेजॉरिटी जे सदस्य आहेत ते इलेक्शनच्या द्वारे चूजन केले जातील, निवडले जातील. आता इथं मेजॉरिटी हा शब्द खूप महत्वाचा आहे. मेजॉरिटी मेंबर त्याच्यातले बरं का, म्हणजे सगळे मेंबर नाही. 100% मेंबर निवडून येत नव्हते आणि आता पण काय 100% मेंबर निवडून येत नाहीत. राज्यसभेमध्ये आता सुद्धा तुम्ही जर बघितलं तर काही सदस्यांचं नामनिर्देशन राष्ट्रपतींकडून होत असते. समजते, तशा पद्धतीची तरतूद इथं आपल्याला पाहावयास मिळते. त्याच्यापैकी मेजॉरिटी जे मेंबर आहेत ते निवडणुकीद्वारे निवडून येतील. आणि आताच्या इलेक्शनमध्ये तेव्हाच्या इलेक्शनमध्ये फरक काय तर सगळ्यांनाच काही मतदानाचा अधिकार नव्हता. ठराविक लोकांनाच याच्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार दिला गेला होता. हे सुद्धा तथ्य जे आहे ते तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर इट रिक्वायर्ड दॅट द 3 of 6 मेंबर्स ऑफ द व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल अदर दॅन द कमांडर इन चीफ वे टू बी इंडियन. आता व्हाईसरॉय एक्झिक्युटिव्ह काउन्सिल जे आहे, जे व्हाईसरॉयचं कार्यकारी मंडळ आहे, त्याच्यामध्ये 6 मेंबर पैकी 3 मेंबर जे असतील ना ते भारतीय असतील आणि ते भारतीय असणं कंपल्सरी या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आलं. परंतु त्याच्यामधून कमांडर इन चीफला वगळण्यात आलं होतं. म्हणजे कमांडर इन चीफ म्हणजे त्याचा अध्यक्ष इंग्रजच राहील, ह्याची फक्त इंग्रजांनी खूप चांगल्या पद्धतीनं दक्षता घेतली इथं. पुढची तरतूद महत्वाची म्हणजे कम्युनल रिप्रेझेंटेशन जे होतं ना, जे कम्युनल रिप्रेझेंटेशन आपण बोललो होतो त्याच्यामध्ये एक्सटेंड केले गेलं, म्हणजे त्याच्यामध्ये विस्तार केला गेला. आणि कम्युनल रिप्रेझेंटेशन मध्ये सेपरेट इलेक्टोरेट म्हणजे वेगळा मतदारसंघ जो आहे तो सिख कम्युनिटी असेल, इंडियन ख्रिश्चन कम्युनिटी असेल, अँग्लो इंडियन कम्युनिटी असेल आणि युरोपियन कम्युनिटी असेल, युरोपियन लोक जे भारतात राहत होते त्या कम्युनिटींसाठी वेगळे मतदारसंघांची तरतूद या ऍक्टच्या अंतर्गत करण्यात आली. आणि त्याचबरोबर इलेक्शन डायरेक्ट जे जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये काय सगळ्यांना फ्रँचायझी नव्हती. त्याच्यामध्ये फ्रँचाईज सगळ्यांना नव्हतं म्हणजे काय तर सगळ्यांना मतदान करण्याचा अधिकार नव्हता. तो मतदानाचा अधिकार प्रॉपर्टीवरती, ते जे टॅक्स भरतायत त्या टॅक्स भरणाऱ्या रकमेवरती आणि एज्युकेशन त्यांचं, या 3 क्रायटेरियांवरती मतदानाचा अधिकार लोकांना देण्यात आला होता. त्यामुळे ही सुद्धा तरतूद तुमच्या चांगल्या लक्षात असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर नवीन एका ऑफिसची स्थापना करण्यात आली, एका पदाची स्थापना करण्यात आली. ते पद होतं हाय कमिशनर फॉर इंडिया. हे पद जे आहे ते पुन्हा एकदा भारत सचिवासारखं लंडनमध्ये त्याचं ऑफिस असेल. आणि भारत सचिवाला जे अधिकार दिलेत ना त्याच्यापैकी काही अधिकार या कमिशनरला देण्यात आले. आणि याचं सुद्धा खऱ्या अर्थानं सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया सारखं काम लंडनमध्ये सुरू झालं. त्याचबरोबर याच्यामध्ये पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना करण्यात आली. कशासाठी तर सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल ते
विशेष करून सिव्हिल सर्वंटची नेमणूक करण्यासाठी, नियुक्ती करण्यासाठी 1926 मध्ये याची स्थापना करण्यात आली. याच्यासाठी असेल अशी तरतूद याच्यामध्ये करण्यात आली. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. आता पब्लिक सर्व्हिस कमिशनचा याच्या अगोदरच्या ऍक्ट्समध्ये सुद्धा उल्लेख आलाय. एका ऍक्टमध्ये हे पब्लिक सर्व्हिस कमिशन स्थापन करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु यश आलं नव्हतं, कारण कार्यकारी मंडळाने त्याला विरोध केला गेला होता. तो ऍक्ट सुद्धा कोणता आहे ते सुद्धा तुम्ही बघून ठेवा. तो चांगल्या पद्धतीने तुम्हाला मी समजावून सांगितलं होतं, आणि त्यावेळेस सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं हे लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये फक्त प्रयत्न केला गेला होता, अंमलात आलं नव्हतं. आणि त्यानंतरच्या ऍक्टमध्ये आपण ते अंमलात आलेलं पाहावयास मिळालं. त्याच्याच रिलेटेड एक खरं तर कमिटी होती, त्या कमिटीविषयी सुद्धा मी बोललो होतो. ती कमिटी सुद्धा तुमच्या चांगल्या लक्षात असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचा पुन्हा एकदा इथं उल्लेख आलाय, पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना कुठेतरी इथं करण्यात आलेली आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळते. आणि ही जी तरतूद आहे ती आता भारतीय राज्यघटनेमध्ये कुठं दिसते आपल्याला, तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असू द्या किंवा महाराष्ट्रासाठी किंवा इतर स्टेटसाठी स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन जे असतात त्याची तरतूद जी आहे, त्याची मूळ जे आहे ते इथं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावयास मिळतं. त्याचबरोबर बजेटमध्ये सुद्धा सेंट्रलचं अगोदर फक्त बजेट होतं, आता 2 बजेट वेगवेगळे करण्यात आले. त्याच्यामध्ये प्रोव्हिन्शियल बजेट वेगळं असेल आणि सेंट्रल बजेट वेगळं असेल. याचं विभागीकरण करण्यात आलं, सेपरेशन करण्यात आलं. हे सुद्धा खूप महत्वाची तरतूद याच्यामध्ये केली गेली. जसे की आता सुद्धा स्टेटसाठी वेगळं बजेट मानलं जातं आणि सेंट्रलसाठी वेगळं बजेट मानलं जातं. सेंट्रल गव्हर्नमेंट वेगळं बजेट मानतं आणि स्टेट गव्हर्नमेंट वेगळं बजेट मानतं. हे आपल्याला माहितीच आहे. मग याचं जे मूळ आहे, याची भारतीय राज्यघटनेमध्ये आता तरतूद आहे, त्याचं जे मूळ आहे ते या ऍक्टमध्ये आपल्याला कुठेतरी पाहावयास मिळतं. त्याचबरोबर हे जे सगळे कायदे आहेत, हे कायदे कशा पद्धतीनं काम करतायत ग्राउंड लेवलला हे बघण्यासाठी एका कमिशनची नियुक्ती होईल अशी याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. कायदेशीर स्टॅच्युटरी कमिशनची खरं तर नियुक्ती होईल असं या कायद्यामध्ये सांगण्यात आलं होतं. आणि खरंच त्या कायद्याचं ग्राउंड लेवलला इम्प्लिमेंटेशन होतंय की नाही त्याच्या संदर्भात अभ्यास करून रिपोर्ट देण्याचं कार्य या स्टॅच्युटरीची कायदेशीर खरं तर कमिशनचं असेल, आयोगाचं असेल, असं याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. म्हणजे आणि हा कायदा पास झाल्यानंतर 10 वर्षानंतर खरे तर हा रिपोर्ट दिला जाणार होता, हे कमिशन नेमलं जाणार होतं. आणि त्यामुळंच ह्या ज्या कमिशनच्या अंतर्गत एक कमिशन नेमलं गेलं होतं 1927ला. हा कालावधी ठरवून दिलेला कालावधी पूर्ण व्हायच्या 2 वर्ष आधीच हे कमिशन आलं होतं, सायमन कमिशन. आणि या सायमन कमिशनशी रिलेटेडच खूप मोठा संघर्ष निर्माण भारतामध्ये झाला होता. भारतीय जे वेगवेगळे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी याच्यावरती बहिष्कार बऱ्यापैकी टाकला होता. त्यामुळं हा खूप सायमन कमिशनचा कॉन्ट्रावर्सीचा मुद्दा होता. त्यामुळे इथं जाता जाता आपण सायमन कमिशन सुद्धा चांगल्या पद्धतीने बघून घेऊयात. आता या कमिशनची तरतूद, अशा प्रकारच्या आयोगाची तरतूद 1919 जो आता आपण कायदा बघितला त्याच्या अंतर्गत केली गेली होती. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं की कायदा पास झाल्यानंतर 10 वर्षानं या अशा प्रकारच्या कमिशनची नियुक्ती करा. परंतु ही जी नियुक्ती केली गेली ती नोव्हेंबर 1927 मध्ये केली गेली. म्हणजे काय, आता 1919 मध्ये कायदा पास झाला म्हणजे त्यानंतर 10 वर्षांनी हे कमिशन येणं गरजेचं होतं, म्हणजे 1929ला येणं गरजेचं होतं. परंतु कमिशन आलं कधी, 1927ला. म्हणजेच काय, तर 2 वर्ष अगोदरच कमिशन हे आलं होतं. आणि त्याबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे कमिशन आहे त्याच्यामध्ये 7 मेंबर जे होते, 7 मेंबर होते, याच्यामध्ये 7 मेंबरचं कमिशन होतं. परंतु हे 7च्या 7 मेंबर जे आहेत ना ते ब्रिटिश होते, त्याच्यामध्ये इंडियन मेंबर कोणताही नव्हता. मग आता इंडियाविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि सगळे मेंबर इंडियन आहे, ब्रिटिश आहेत, मग त्यांना इंडियाविषयी काय समजणार आहे? तुम्ही डायरेक्ट ब्रिटनमधून इथे येणार आणि इथे येऊन कोणता तरी रिपोर्ट देणार, तुम्हाला ग्राउंड लेवल सिच्युएशन तर समजायला पाहिजे. मग ग्राउंड लेवलचा रिपोर्ट तुम्हाला द्यायचा आहे, त्याच्यासाठी ग्राउंड लेवलचे सदस्य तिथं पाहिजे ना. म्हणजे कोण पाहिजे, तर भारतीय पाहिजे तिथं. तरच ते भारतीय खुल्यापणाने ते सांगू शकतील नेमका प्रॉब्लेम्स काय आहेत, खरंच कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते का नाही. मग या कॉन्ट्रोवर्सीच्या अंतर्गतच काय झालं होतं, याला विरोध करण्यासाठीच सगळे भारतीय राजकारणी जे आहेत, भारतीय नेते जे आहेत, त्यांनी सगळ्यांनी याच्यावरती बहिष्कार टाकला होता. आणि याचे जे अध्यक्ष आहेत त्याला सायमन कमिशन का म्हटलं जातं, तर सर जॉन सायमन जे आहेत ते याचे अध्यक्ष होते. आणि सगळ्या पक्षाच्या खरं तर पक्षाने याच्यावर बहिष्कार टाकला. आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाचा इन्सिडेंट झाला होता. पंजाबमध्ये लाला लजपत राय जे आहे त्यांनी याला विरोध होता, भगतसिंग सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या खरं तर विरोधामध्ये लाठीचार्ज केला गेला आणि त्या लाठीचार्जमध्ये लाला लजपत राय जे आहे ते खूप हिनियसरित्या जखमी झाले होते, खूप मोठ्या प्रमाणात ते इंजोर्ड झाले होते. आणि त्याच्यामध्येच त्यांचा त्यानंतर हॉस्पिटलाइज असताना मृत्यू झाला होता. आणि त्याचा बदला म्हणूनच खऱ्या अर्थानं भगतसिंग
राजगुरू सुखदेव यांनी ते पुढचं कृत्य केलेलं आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळालं होतं. त्यामुळं हे जे सायमन कमिशन आहे ते खूप गाजलं आणि हे सायमन कमिशन इतिहासामध्ये सुद्धा खूप गाजलेला मुद्दा खरं तर असलेला आपल्याला खऱ्या अर्थानं पाहावंच मिळतं. त्यामुळे या सायमन कमिशन विषयीची छोटीशी इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ते ज्यावेळेस तुम्ही हिस्ट्री वाचताय ना त्यावेळेस तुम्ही ती बघायला काही इथं लाईन टू लाईन तुम्हाला सगळी समजून घेण्याची काही गरज नाही. तरी पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो, यांनी जे रिपोर्ट दिला ना 1927ला आहे, 1930ला लगेच यांनी रिपोर्ट पण सबमिट केला. सगळा बहिष्कार असताना सुद्धा यांनी काम केलं, यांचंच खरं केलं आणि त्या रिपोर्टच्या आधारावरतीच ब्रिटिश गव्हर्नमेंटनं गोलमेज परिषदा भरवायचं ठरवलं आणि त्या आधारावरतीच गोलमेज परिषदा भरवल्या गेल्या. त्याच्यामध्ये जे काही डिस्कशन झालं गेलं तर त्याच्यामध्ये अनेक भारतीय नेत्यांना वगैरे इन्व्हाइट केलं गेलं होतं. कोण गेलं नाही. राऊंड टेबल कॉन्फरन्स त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, मराठीमध्ये गोलमेज परिषदा असं त्याला आपण म्हणतो. आणि त्या चर्चेच्या अंतर्गत व्हाईट पेपर एक इश्यू केला गेला आणि कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म त्याच्या अंतर्गत करण्याचा प्रयत्न केला गेला. म्हणजेच इंडियाचा जो 1935चा ऍक्ट आहे ना त्या 1935च्या ऍक्टमध्ये बऱ्यापैकी या व्हाईट पेपर मधल्या तरतुदी खरं तर आपल्याला पाहावयास मिळतात. त्यालाच दुसरं नाव गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 असं सुद्धा आहे. असं सुद्धा आपण सोप्या भाषेमध्ये समजू शकतोय. त्यामुळे आणि हा 1935चा कायदा तर पुढे आपण बघणारच आहोत. त्यामुळं हा कायदा पुढे येणारच आहे, समजून तुम्हाला येईलच. आणि 1935च्या कायद्याचं खूप महत्व जास्त आहे, कारण या कायद्यामधल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या डायरेक्ट आत्ताच्या आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळे 1935 सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यामध्येच 1932च्या सुमारास काय झालं होतं, कम्युनल अवॉर्ड हे प्रकरण एक गाजलं होतं आणि ते विशेष करून महात्मा गांधींनी याला विरोध म्हणून उपोषण सुद्धा येरवडा जेलमध्ये इथं पुण्यामध्येच उपोषणाला ते बसले होते. त्यामुळे हे जे कम्युनल अवॉर्ड आहे ते वापस घेण्यात आलं. परंतु याच्या अंतर्गत काय झालं तर सेपरेट जे मतदारसंघ आहेत ते मतदारसंघ देण्याची भाषा बोलली गेली होती, विशेष करून मायनॉरिटीजला. मग त्याच्यामध्ये मुस्लिम असतील, सिख्स असतील, इंडियन ख्रिश्चन असतील, ॲग्लो इंडियन्स असतील, युरोपियन्स असतील आणि विशेष म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस म्हणजे स्केड्युल्ड कास्ट असतील. आणि याला सपोर्ट खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दर्शवला होता आणि त्याला विरोध महात्मा गांधींनी दर्शवला होता. याच्यामुळे भारतामध्ये फूट पडू शकते असं महात्मा गांधींना वाटत होतं. त्यामुळे त्यांनी येरवडा जेलमध्ये ते शिक्षा भोगत होतं येरवडा जेलमध्ये, तिथंच त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक पॅक्ट झाला, एक करार झाला. त्याला आपण पुणा पॅक्ट किंवा पुणे करार म्हणून ओळखतो. आणि त्याच्या अंतर्गत हे सगळं वापस घ्यायला लागलं. परंतु रिझर्व सीट्स टू द डिप्रेस्ड क्लासेस म्हणजे जे स्केड्युल्ड कास्ट्स आहेत त्यांच्यासाठी काही रिझर्वड सीट असतील मतदारसंघामध्ये, हे सुद्धा नमूद त्याच्यामध्ये करण्यात आलं. त्याच्यामध्ये दोघांचे ॲग्रीमेंट झालेलं खऱ्या अर्थानं पाहावयास मिळालं. म्हणून आता सुद्धा आपण अनेक मतदारसंघांमध्ये जातीच्या आधारावरती आरक्षण असतं, त्यांना सीट जे असतात त्या रिझर्व सीट असतात, हे तुम्हाला पाहावयास मिळतं. ह्याची तरतूद जी आहे ती या कराराच्या अंतर्गत केली गेली होती हे आपण म्हणू शकतोय. आणि पुढचा जो ऍक्ट आहे तो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 हा खूप महत्वाचा माइलस्टोनच आहे. अगोदर सांगितलं तुम्हाला, सेकंड माइलस्टोन आहे हा आपल्या खरं तर गव्हर्नमेंटचा, विशेष करून कायद्याचा विचार केला. आणि त्याच्यामध्ये 321 कलम होती आणि 10 स्केड्यूल होते, त्याच्यामध्ये अनुसूची होत्या. 321 कलम होती आणि 10 अनुसूची होत्या. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आपल्याला राज्यघटना नव्हती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली बसली आणि त्यानंतर भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. परंतु त्या कालावधीमध्ये जवळजवळ 1949 आपल्याला उजडलं, विशेष करून राज्यघटना अंमलात येण्यासाठी. मग तुम्ही म्हणाल तोपर्यंत कसं काय देश चालत होता, तर तोपर्यंत या कायद्यामध्ये ज्या काही तरतुदी केल्या गेल्यात ना, या तरतुदींच्या आधारावरतीच देश चालत होता. त्यामुळं 1935 हा कायदा एक महत्वाचा कायदा म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर याच्यातल्या खूप साऱ्या तरतुदी ज्या आहेत त्या आत्ताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेल्या आहेत. म्हणजे भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये 1935चा कायद्याचा खूप मोलाचा वाटा आहे असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे या तरतुदी आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घेणं गरजेचं आहे. बघूयात मग पहिली तरतूद कोणती आहे ती. पहिली याच्यामध्ये तरतूद करण्यात आली भारतीय संघराज्याची स्थापना म्हणजे ऑल इंडिया फेडरेशन. मग त्याच्यामध्ये प्रोव्हिन्सेस असतील, प्रिन्सली स्टेट्स असतील, त्यांना युनाईट करण्याचं म्हणजे त्यांना एक ऑल इंडिया फेडरेशनसाठी जोडण्याचं त्यांना निवेदन देण्यात आलं होतं. परंतु त्याच्यामध्ये प्रिन्सली स्टेट्स काय आहेत ते जोडले गेले नाही, त्यांनी नकार दिला. परंतु त्याच्यामध्ये तरतूद काय केली होती तर फेडरल लिस्ट एक केली होती, संघ राज्य सूची केली होती. त्यानंतर प्रोव्हिन्शियल लिस्ट,
केली होती आणि कन्करंट लिस्ट केली होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता काय आहे तर राज्य सूची आहे, केंद्र सूची आहे आणि समवर्ती सूची आहे. तशी ती जी तरतूद आहे त्याचं मूळ आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि याच्या अगोदरच्या कायद्यामध्ये सुद्धा ही तरतूद करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तिथं तुम्हाला मी सेम एक्झाम्पल देऊन सांगितले. कारण ह्या सगळ्या कायद्यांचे जे काही प्रतिबिंब आहे ते आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये खरं तर आपल्याला पाहावयास मिळतात. मग हे अशा प्रकारच्या लिस्टचं विभागीकरण करण्यात आलंय. परंतु फायनल अथॉरिटी कोण असेल त्याच्यामध्ये व्हॉइसरॉय असेल, जो की प्रतिनिधी आहे राणीचा. परंतु याच्यामध्ये फेडरेशनला जॉईन करणं हे प्रिन्सली स्टेटनी नकार दिला ते जॉईन करण्यासाठी. ते जॉईन झाले नाहीत. पुढची दुसरी महत्वाची तरतूद काय केली गेली तर जे डायरकी होती म्हणजे दुहेरी शासन होतं, ते दुहेरी शासन संपुष्टात आणण्यात आलं आणि प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी देण्यात आली. म्हणजे जे काही प्रांत आहेत वेगवेगळे त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे काय झालं तर ते एक ऑटोनॉमस युनिट बनले. म्हणजे त्यांचा अधिकार घेण्यासाठी त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे झाले. आणि विशेष करून ऍक्ट इंट्रोड्यूस रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट इन प्रोव्हिन्सेस. त्यामुळे काय झालं तर एक जबाबदार गव्हर्नमेंट म्हणून त्यांचा उदय झाला. म्हणजे त्यांचं सरकार ते चालवू शकत होते त्यावेळेस. आणि मग त्याच्यामध्ये विशेष करून गव्हर्नरला फायनल अथॉरिटी करण्यात आलं. परंतु हे 1937ला इंट्रोड्यूस झालं होतं आणि 1939ला ते डिस्कंटिन्यू करण्यात आलं. म्हणजे अयशस्वी ते झालेल्या कार्यकर्त्यांना पाहाव्यास मिळालं, त्यांना जी ऑटोनॉमी दिली गेली होती ती. तिसरी प्रोव्हिजन महत्वाची काय होती तर जे फेडरल सब्जेक्ट होते ना, संघराज्यीय विषय जे होते त्याच्यामध्ये विभागीकरण करण्यात आलं. म्हणजे त्याच्यामध्ये डायरेक्ट पुन्हा एकदा आणण्यात आली. ती कशी होती तर रिझर्व्ह सब्जेक्ट आणि ट्रान्सफर्ड सब्जेक्ट. हे अगोदरच्या ऍक्टमध्ये आपण प्रोव्हिन्शियल सब्जेक्ट्समध्ये बघितलं होतं. तशी पद्धतीनं फेडरल सब्जेक्ट बदल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तो जो ऍक्ट आहे तो कोणत्याही प्रकारे ऑपरेशनमध्ये येऊ शकला नाही, प्रत्यक्षात अंमलात येऊ शकला नाही. पुढचे चौथी प्रोव्हिजन जर आपण बघितले तर द्विसभागृह हे खरं तर प्रोव्हिन्सेसमध्ये स्थापन करण्याचा याच्या अंतर्गत प्रोव्हिजन केले गेले. म्हणजे याच्या अंतर्गत नियम बनवला गेला बायकॅमरलिझमचा. मग त्याच्यामध्ये प्रोव्हिन्स कोणकोणते होते तर बेंगाल, बॉम्बे, मद्रास, बिहार, आसाम आणि युनायटेड प्रोव्हिन्सेस हे प्रोव्हिन्सेस याच्यामध्ये होते. आणि त्याच्यामध्ये द्विसभागृह म्हणजे काय तर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, त्याला अप्पर हाऊस म्हटलं गेलं, आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली त्याला लोअर हाऊस म्हटलं गेलं. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हणजे विधान परिषद आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे विधानसभा, आत्ताची जी आपण स्टेटमध्ये बघतो ती. आणि त्याचं मूळ कुठंतरी या कायद्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. परंतु त्याच्यावरती अनेक रेस्ट्रिक्शन्स म्हणजे प्रतिबंध लावण्यात आले होते नियंत्रण त्यांच्यावरती ठेवण्यासाठी. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ कम्युनल रिप्रेझेंटेशन आहे त्याच्यामध्ये एक्सटेंड खरं तर विस्तार करण्यात आला. आणि ते डिप्रेस्ड क्लासेससाठी खरं तर सेपरेट मतदारसंघ देण्यात आला. सेपरेट इलेक्ट्रेट म्हणजे मतदारसंघाचं खरं तर प्रोव्हिजन याच्या अंतर्गत करण्यात आली. त्याचबरोबर महिलांसाठी आणि लेबरसाठी म्हणजे मजुरांसाठी सुद्धा याच्यामध्ये तरतूद तशा पद्धतीची करण्यात आली होती. त्याचबरोबर इथं काय 6व्या खरं तर नियमाच्या अंतर्गत काय करण्यात आलं तर काउन्सिल ऑफ इंडियाची जी स्थापना केली गेली होती 1858च्या भारत सरकार कायद्याच्या अंतर्गत, ती खरं तर रद्द करण्यात आली. म्हणजे काउन्सिल ऑफ इंडिया जो आहे तो अबॉलिश करण्यात आलं, काढून टाकण्यात आलं. आता सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया वॉज प्रोव्हाइडेड विथ द टीम ऑफ ॲडवायझर्स. म्हणजे त्याच्या ॲडवायझरची एक टीम असेल हे खरं तर घोषित करण्यात आले या कायद्याच्या अंतर्गत. पुढं काय सांगितलं तर फ्रँचाईज म्हणजे मतदानाचा अधिकार जो आहे तो त्याचं विस्तारीकरण करण्यात आलं. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या 10% लोकसंख्या आता मतदान करू शकत होती. पुढचं तरतूद जे आहे ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना याच ऍक्टच्या अंतर्गत करण्यात आली. त्याचबरोबर नॉट ओनली फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, आतापर्यंत सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन होतं, परंतु आता इथून पुढे प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा असेल. आणि त्याचबरोबर जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन सुद्धा असेल. 1 पेक्षा जास्त राज्यांसाठी म्हणजे जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन असतं ते सुद्धा असेल अशी तरतूद याच्या अंतर्गत करण्यात आली. त्याचबरोबर शेवटची तरतूद म्हणजे 1937 म्हणजे मध्ये फेडरल कोर्टची स्थापना करण्यात आली. संघ खरं तर कोर्टाची स्थापना करण्यात आली असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. बाकी या ऍक्टमध्ये इम्पॉर्टंट असं काय नव्हतं. 1935च्या ऍक्टमध्ये ज्या काही तरतुदी आहेत ना त्या जवळजवळ सगळ्या तरतुदी आपल्याला आत्ताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये पाहाव्यास मिळतात. आणि त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट चालला होता, भारत स्वातंत्र्य कायदा चालला होता, तो सुद्धा आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूयाच. ह्या ज्या काही तरतुदी झाल्या, ह्या ज्या काही घोषणा झाल्या त्या लाईन टू लाईन आपल्याला खरं तर बघणं गरजेचं आहे. ते लाईन टू लाईन तुम्हाला सांगतो.
On February 20, 1947, the British Prime Minister Clement Attlee declared that the British rule in India would end by June 30, 1948. क्लेमेंट एटली तेव्हाचे ब्रिटिश प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी 20 फेब्रुवारी 1947ला हे डिक्लेअर केलं की 30 जून 1948 पर्यंत ब्रिटिश रूल भारतातला म्हणजे एंड होईल, समाप्त होईल. आफ्टर विच द पॉवर वुड बी ट्रान्सफर टू रिस्पॉन्सिबल इंडियन हँड्स. आणि त्याच्यानंतर जबाबदार भारतीय व्यक्तींच्या हातामध्ये, भारतीयांच्या हातामध्ये सत्ता भारताची दिली जाईल. दिस अनाउन्समेंट वॉज फॉलोड बाय द एगिटेशन बाय द मुस्लिम लीग डिमांडिंग पार्टिशन ऑफ द कंट्री अगेन ऑन जून. म्हणजे मुस्लिम लीगनं त्याला विरोध दर्शवला. कारण का तर त्यांना पार्टिशन गरजेचं होतं. पाकिस्तानची त्यांची वेगळी डिमांड होती. ते सुद्धा मध्ये प्रकरण आलं. Again on June 3, 1947, the British government made it clear that any constitution framed by the Constituent Assembly of India formed in 1946 cannot apply to those parts of the country which were unwilling to accept it. त्याच्यामध्ये हे सुद्धा डिक्लेअर करण्यात आलं, जी काही कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली ऑफ इंडिया असेल, म्हणजे घटना समिती जी खरं तर असेल, घटना सभा जी असेल ती 1946ला स्थापन झाली होती. त्यांनी जी घटना निर्माण केलेली आहे ती घटना सगळ्यांवरतीच अप्लाय नसेल, कंपल्सरी नसेल. ज्यांना स्वीकारायचे ते स्वीकारू शकतात, ज्यांना स्वीकारायचे नाही ते स्वीकारू म्हणजे त्यांनी स्वीकारू नाही ते स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य सुद्धा राहू शकतात. ही सुद्धा घोषणा त्याच्यामध्ये करण्यात आली होती. त्याचबरोबर ऑन द सेम डे जून 3, 1947 लॉर्ड माउंटबॅटन द व्हाईसरॉय ऑफ इंडिया पुट फॉर द पार्टिशन प्लॅन. लॉर्ड माउंटबॅटननं 3 जून 1947ला पार्टिशन प्लॅन म्हणजे फाळणीचं जे काही नियोजन आहे तो फाळणीचा प्लॅन खरं तर मांडला. नोन ॲज अ माउंट बॅटन प्लॅन. त्याला माउंट बॅटन प्लॅन सुद्धा म्हणतात. पार्टिशन प्लॅनला माउंट बॅटन प्लॅन सुद्धा म्हणतात. द प्लॅन वॉज ॲक्सेप्टेड बाय द काँग्रेस अँड मुस्लिम लीग. काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे दोनच महत्वाचे पक्ष होते त्यावेळेस. बाकीचे पण होते पण महत्वाचे दोनच होते. या दोघांनी पण हा माउंट बॅटन प्लॅन जो आहे तो ऍक्सेप्ट केला. इमिजिएट इफेक्ट वॉज गिव्हन टू द प्लॅन बाय इनॅक्टिंग द इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947. आणि तो खरं तर अंमलबजावणी त्याची करण्यासाठी भारत स्वातंत्र्य कायदा 1947 पास केला गेला. मग त्याच्यामध्ये काय काय तरतूद दिले गेलेत ते आपण खरं तर बघूयात. तरतुदी म्हणजे जे काय घडलं ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते पहिली तर तरतूद आहे, ब्रिटिश रूल संपला आणि भारत स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 रोजी. त्यानंतर पार्टिशन अंमलात आली, म्हणजे फाळणी अंमलात आली. त्याच्यामध्ये इंडिया आणि पाकिस्तान ह्या 2 स्वतंत्र कंट्री स्थापन झाले. हे 2 स्वतंत्र देश, सार्वभौम देश स्थापन झाले जे की ब्रिटिश कॉमनवेल्थ पासून वेगळे असतील. त्याचबरोबर इट ॲबॉलिश द ऑफिस ऑफ व्हाईसरॉय. व्हाईसरॉयचं ऑफिस सुद्धा काढून टाकण्यात आला. ऑब्वियस आहे, ब्रिटिश गव्हर्नमेंटचा रूल नाही म्हणजे व्हाईसरॉयचं काय काम आहे, त्यामुळे तो काढून टाकण्यात आला. फॉर इच डॉमिनियन द गव्हर्नर जनरल who was to be appointed by the British King on the advice of the Dominion Cabinet. His Majesty government in the Britain was to have no responsibility with respect to the government of India or Pakistan. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलंय की आता व्हाईसरॉय ॲबॉलिश होणार आणि त्याच्या जागी गव्हर्नरची खरं तर नेमणूक होणार, जसं की राष्ट्रपतीसारखं पद आहे आपलं, आणि तो व्यक्ती जो आहे तो भारतीय व्यक्ती असेल. आणि याच्यामध्ये आता फाळणी झाल्यानंतर काय आहे तर फाळणी झाल्यानंतर याच्यामध्ये काही प्रिन्सली स्टेट सुद्धा आहेत. त्यांना कुणाला पाकिस्तानला जॉईन व्हायचं आहे, कुणाला इंडियाला जॉईन व्हायचं आहे, ते त्यांना टोटली स्वातंत्र्य देण्यात आलं, त्यांच्यावरती सोडण्यात आलं. त्यांना पाकिस्तानला जॉईन व्हायचं आहे की इंडियाला जॉईन व्हायचं आहे की स्वातंत्र्य राहायचं आहे हे त्यांच्यावरती सोडून देण्यात आलं. इट इम्पॉर्ट द कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीज ऑफ द 2 डॉमिनियन्स टू फ्रेम अँड अडॉप्ट एनी कॉन्स्टिट्यूशन फॉर देअर रिस्पेक्टिव्ह नेशन अँड टू रिपील एनी ऍक्ट ऑफ द ब्रिटिश पार्लमेंट इन्क्लुडिंग द इंडिपेंडन्स ऍक्ट इटसेल्फ. म्हणजे दोन्ही देशांच्या ज्या काही कॉन्स्टिट्युशनल असेंब्ली म्हणजे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन झालेली आहे त्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला घटना निर्मितीचा टोटल अधिकार देण्यात आला. आणि ब्रिटिशांनी जे कायदे बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ते बदल करू शकत होते आणि स्वातंत्र्याचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये सुद्धा ते बदल करू शकत होते. त्याचबरोबर इट इम्पॉर्ट द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ बोथ द डॉमिनियन्स टू लेजिस्लेट फॉर देअर रिस्पेक्टिव्ह टेरिटरीज टिल द न्यू कॉन्स्टिट्यूशन्स वेअर ड्राफ्टेड अँड इन्फोर्स्ड. म्हणजे नवीन कॉन्स्टिट्यूशन स्थापन होईपर्यंत जे काय कायदे बनवलेले आहेत त्याच्या अंतर्गत देश चालवा अशी तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आली होती. आणि आता देश स्वतंत्र झाल्यानंतर आता ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कोणताही भारतासंबंधीचा कायदा पास होणार नाही हे सुद्धा याच्या अंतर्गत डिक्लेअर करण्यात आलं.
डिक्लेअर करण्यापेक्षा काय संबंधच नाही ना, देश स्वतंत्र झाल्यावर त्यांनी कायदा आपल्यासाठी पास करायचा काय संबंध आहे. त्यानंतर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडियाचं जे ऑफिस आहे ते सुद्धा अबॉलिश करण्यात आलं, खरं तर काढून टाकण्यात आलं. इट प्रोक्लेम द लॅप्स ऑफ अ ब्रिटिश पॅरामन्सी ओव्हर द इंडियन प्रिन्सली स्टेट्स अँड अ ट्रिटी रिलेशन्स विथ द ट्रायबल एरियाज फ्रॉम ऑगस्ट 15, 1947. म्हणजे याच्यामध्ये आता ब्रिटिशांचं कोणतंही वर्चस्व भारतामध्ये नसेल, म्हणजे ते टोटली लॅप्स असेल हे याच्यामध्ये खरं तर नमूद करण्यात आलं 15 ऑगस्ट 1947 नंतर. हे कोणत्याही प्रकारचं वर्चस्व नसेल भारतावरती, भारत टोटली स्वातंत्र्य आणि सार्वभौम असेल हेच याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता इथं जसं की मी तुम्हाला सांगितलं इंडियन प्रिन्सली स्टेट्स आहेत ना, त्यांना हे फ्रीडम देण्यात आलं की त्यांनी इंडियाला जॉईन करायचं आहे, पाकिस्तानला जॉईन करायचं आहे की स्वतंत्र राहायचं, इंडिपेंडंट राहायचं, हे त्यांच्यावरती सोपवून खरं तर इंग्रज मोकळे झालेले आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतात. आणि बाकी पण अशा अनेक तरतुदी 1947च्या कायद्यामध्ये खरं तर केलेल्या आपल्याला पाहावयास मिळाल्या होत्या आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये दिसतं. आपण जर भारतीय राज्यघटना लक्षपूर्वक वाचली तर, आणि त्याच्यासाठी आपल्याला मग ही हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये जे इंटरिम गव्हर्नमेंट होतं 1946चं, इंटरिम गव्हर्नमेंट म्हणजे कसलं गव्हर्नमेंट, घटना अंमलात यायच्या अगोदरचं गव्हर्नमेंट. मग त्याच्यामध्ये मेंबर जे होते इंटरिम गव्हर्नमेंटचे ते जवाहरलाल नेहरू पहिले दिलेत. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय काय जबाबदारी होते तर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ काउन्सिल होते, ते एक्सटर्नल अफेअर अँड कॉमनवेल्थ रिलेशन्स त्यांच्याकडे होतं सगळं. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल होते, होम इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग त्यांच्याकडे होतं सगळं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, फूड अँड ॲग्रिकल्चरल त्यांच्याकडे होतं. डॉक्टर जॉन मथाई होते, इंडस्ट्रीज अँड सप्लाईज त्यांच्याकडे होतं. त्यानंतर जगजीवन राम होते, लेबर हा विभाग त्यांच्याकडे होता. सरदार बलदेव सिंग हे होते, त्यांच्याकडे डिफेन्स म्हणजे सुरक्षा विभाग त्यांच्याकडे होता. त्यानंतर पुढे जे दिले ते C.H. भाभा वर्क्स माइन्स अँड पॉवर्स हे हा विभाग त्यांच्याकडे होता. लियाकत अली खान फायनान्स मिनिस्टर होते ते. अब्दुल रब निस्तार हे पोस्ट्स अँड एअर विभाग त्यांच्याकडे होता. असफ अली रेल्वेज अँड ट्रान्सपोर्ट त्यांच्याकडे होतं. C. राजगोपालचारी एज्युकेशन अँड आर्ट्स त्यांच्याकडे होतं. त्यानंतर I. चुंद्रीगर त्यांच्याकडे कॉमर्स होतं म्हणजे वाणिज्य त्यांच्याकडे होतं. त्यानंतर गजनाफर अली खान त्यांच्याकडे हेल्थ विभाग होता आणि जोगिंदरनाथ मंडल त्यांच्याकडे कायदे विभाग होता, लॉ विभाग त्यांच्याकडे होता. आणि त्याचबरोबर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली जी कॅबिनेट स्वतंत्र भारताची होती, पहिली कॅबिनेट मिनिस्ट्री स्वतंत्र भारताची होती 1947ला स्थापन झालेली, त्याच्यामध्ये कोण कोण होतं, त्यांच्याकडे काय विभाग होते हे आपण बघूया. त्याच्यामध्ये पहिलं जवाहरलाल नेहरू यांच्याकडे, हे तर प्राईम मिनिस्टर होते, त्यांच्याकडे एक्सटर्नल अफेअर अँड कॉमनवेल्थ रिलेशन्स सायंटिफिक रिसर्च हा विभाग त्यांच्याकडे होता, या विभागाचे ते मिनिस्टर होते आणि प्राईम मिनिस्टर पण देशाचे होते. सरदार वल्लभभाई पटेल जे होते होम मिनिस्टर होते, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग स्टेट मिनिस्टर्स होते ते. त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, ते फूड अँड ॲग्रिकल्चरल सेम त्यांना डिपार्टमेंट देण्यात आलं. त्यानंतर मौलाना अबुल कलाम आझाद होते, ते एज्युकेशन मिनिस्टर होते. डॉक्टर जॉन मथाई होते, रेल्वे अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर होते, हे इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये पण हाच विभाग त्यांच्याकडे होता. त्यानंतर R.K. षणमुगम चेट्टी जे होते ते फायनान्स मिनिस्टर होते. डॉक्टर B.R. आंबेडकर लॉ मिनिस्टर होते, बाबासाहेब आंबेडकर आहेत. जगजीवन राम जे होते ते लेबर मिनिस्टर होते. सरदार बलदेव सिंग होते, ते डिफेन्स मिनिस्टर होते. राजकुमारी अमृत कौर हेल्थ मिनिस्ट्री होत्या. त्यानंतर C.H. भाभा हे कॉमर्स मिनिस्टर होते. रफी अहमद किडवई हे कम्युनिकेशन मिनिस्टर होते. डॉक्टर सय्यद प्रसाद मुखर्जी हे इंडस्ट्रीज अँड सप्लाय मिनिस्टर होते आणि V.N. गाडगीळ हे वर्क्स अँड माइन्स पॉवर मिनिस्टर होते. हे सगळं खरं तर पहिली कॅबिनेट या सगळ्यांनी मिळून बनलेली होती. त्यांचे जे काय आता हे जे टेबल्स दिलेत ना लक्ष्मीकांतमध्ये, ते टेबल तुमच्या जवळजवळ पाठ असणं गरजेचं आहे. कोणतीही ट्रिक वापरून ते तुम्ही चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवणं कुठेतरी गरजेचं आहे. इथं आपला खरं तर पहिला जो टॉपिक आहे कोणता, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नावाचा, तो सगळा टॉपिक या ठिकाणी आपण समाप्त करतोय. आता इथून पुढं जे लेक्चर येईल ते याच्यावरचं MCQs टोटल आपण त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर मग पुढचा टॉपिक, त्यानंतर त्याच्यावरती MCQs, त्यानंतर पुढचा टॉपिक, त्याच्यावरती MCQs, असं आपलं चालतच राहणार आहे जोपर्यंत लक्ष्मीकांत संपत नाही तोपर्यंत. मग भेटू आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग.
आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो गुड बाय, टेक केअर, जय हिंद.